येणाऱ्या फ्युचरमध्ये जेव्हा AIचा यूज जास्त होईल त्यावेळेस हे डॉक्टरांचा रोल काही प्रमाणामध्ये कमी होईल असं काही वाटतं का तुम्हाला? AIमुळे डॉक्टरांचा रोल कमी होणार नाही आहे. AIमुळे सुरुवातीला गैरसमज पण खूप वाढणार. रोबोटिक सर्जरी आणि नॉर्मल सर्जरी याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण किती % कमी किंवा जास्त आहे? जास्त चाय पिल्याने कॅन्सर होऊ शकतो का? येस. कधी कधी असं होतं की व्यसनी माणसाला मरेपर्यंत काहीच होत नाही आणि निर्व्यसनी माणसाला पण कॅन्सर होऊन जातो. ह्याचं एक कारण काय असतं? कॅन्सरबद्दल समाजामध्ये जी भीती आहे. पण हे जे प्लास्टिकचा यूज केला जातो फूडमध्ये किंवा पाणी स्टोरेजमध्ये त्याच्यामुळे कॅन्सर व्हायचे चान्सेस आहेत. मायक्रोप्लास्टिक्स, कारण ह्या प्लास्टिक्सच्या अतिप्रमाणात आपण उपयोग करतोय. सामान्य लोकांमध्ये असं एक मिथ झालेलं आहे की डॉक्टर हा एक बिझनेस झालेला आहे. खुर्जा स्थित जेठिया अस्पताल में मरीजों से ऑपरेशन के नाम पर रिश्वत वसूली का सनसनीखेज मामला सामने आया. अस्पताल में रिश्वत लेने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. आम्ही नफा कमवतो, कारण नफा नहीं कमवला तो हॉस्पिटल चालेल कसे? नमस्कार, आप सभी का इनसाइट्स विथ लक्ष्मण पॉडकास्ट पे हार्दिक स्वागत है. आज के इस स्पेशल एपिसोड में हमारे स्पेशल गेस्ट है डॉक्टर राज नगरकर सर, जो कि एक HCG मानवता कैंसर केयर रिसर्च सेंटर एंड हॉस्पिटल के ओनर है. नमस्कार सर. नमस्कार. आपका इनसाइट्स विथ लक्ष्मण पॉडकास्ट पे स्वागत है. मैं शुरुआत आपके जर्नी से करना चाहता हूँ. तो आपने जो एक कैंसर रिसर्च में काम करने का सोचा था या कैंसर के एज अ पेशेंट को ट्रीट करने का या उसमें करियर करने का सोचा था, तो ये शुरुआत कैसे हुई थी आपकी? सच बताऊं तो मैंने कभी भी कैंसर सर्जन बनने का सोचा नहीं था. हम जैसे बोलते हैं कि आजकल 10th या 11th 12th स्टैंडर्ड तक बच्चों का यूजुअली एक प्रोफेशन कौन सा चूज़ करने का एक डिसीजन हो गया रहता है. Yes. मेरा डिसीजन है पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग करने का था. सो 12th स्टैंडर्ड तक कहीं भी मेडिसिन ये दिमाग में नहीं था, क्योंकि वैसे फैमिली कोई हिस्ट्री भी नहीं. आई कम फ्रॉम अ फैमिली विच इज़ अ बिजनेस क्लास फैमिली इन नासिक रोड एरिया. सो इसलिए सारा फोकस जो था, क्योंकि घर में 2 पेट्रोल पंप्स थे, समहाउ आई डोंट नो, लेकिन वो पेट्रोल का स्मेल शायद ज़्यादा मुझे फ्रेगरेंस जैसे लगने का. सो इंटेंशन था कि मैं पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग करूँ जी. और 12th स्टैंडर्ड के बाद मैंने इनफैक्ट एडमिशन भी लिया था फॉर पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग. लेकिन घर में कुछ ऐसा हुआ कि अ वेरी क्लोज नियर एंड डियर वन वाज डायग्नोस्ड विद कैंसर. और उस वक्त मुझे टाटा हॉस्पिटल उनके साथ जाने का एक आई वुड से इट वाज अ डेस्टिनी. एक जर्नी थी वो, जहाँ पे मैं टाटा हॉस्पिटल अकम्पनी करके गया. वहाँ पर लेट डॉक्टर शशांक शिंदे, उनसे मुलाकात हुई. एंड दैट वन trip, one journey actually sealed destiny is what I would say. वो जर्नी के बाद ऐसा लगा कि नहीं यार, और घर पे खास करके मेरे डैड, ही वॉज क्वाइट पैशनेट. बोले यार अपने पास सब कुछ है लेकिन somehow घर में डॉक्टर नहीं है. और सब कुछ होने के बाद जब अगर घर में मेडिकल प्रॉब्लम आती है तो हम कितने हताश हो जाते हैं या हम कितना अनकम्फर्टेबल या वीक फील करते. So that was the reason कि I took up, changed my path और जर्नी टुवर्ड्स मेडिसिन शुरू हो गई. लेकिन पहले दिन से ही गोल बहुत क्लियर था कि मैं कैंसर सर्जन ही बनूंगा. और एज ए सेड कि सारे डिसीजंस हम जो लेते हैं ये प्लान नहीं रहते, कुछ एक्सीडेंट्स रहते हैं और उन एक्सीडेंट्स में से सबसे अच्छा निकालना ये हमारे हाथ में रहता है. गुड सर. ड्यूरिंग आपकी जर्नी जो थी, वो जर्नी में आपने कैंसर सर्जन का जो पाथ आपने तय किया था कि उसी दौरान आपको चाहिए कि कैंसर सर्जन बने आप. तो जो नॉर्मल कैंसर पेशेंट जो रहते हैं, वो नॉर्मल कैंसर पेशेंट को, ईच एंड एवरी पेशेंट को सर्जन के पास जाना ज़रूरी रहता है या दे हैव टू गो फॉर सम हॉस्पिटल्स वेयर देयर सर्जन वाज नॉट देयर बट उनका ट्रीटमेंट हो सकता है वहाँ पे? अभी मेरी जो जर्नी थी, अगर कोई मुझे पूछे कि मैंने कैंसर सर्जन बनने की ही क्यों ठान ली जी. जैसे बताए कि इंजीनियरिंग से जब डॉक्टर बनने का डिसीजन लिया तो कोई तभी हमें रोल मॉडल चाहिए रहता है. मेरे लिए डॉक्टर के तौर पे घर में कोई रोल मॉडल नहीं था. आई एम टॉकिंग अबाउट 1990. उस वक्त ना तो इंस्टाग्राम था, ना फेसबुक था, ना इतना सोशल मीडिया था. तो मेरे लिए रोल मॉडल वॉज डॉक्टर शशांक शिंदे.
क्योंकि जब मैं टाटा हॉस्पिटल उनको मिला मैं, तो उनका जो ऑरा था, उनका जो पेशेंट से बात करने की जो तरीका था, हार्डली मैं उनके सामने 2-3 मिनट खड़ा था, लेकिन उस 2-3 मिनटों में उन्होंने मेरे जो मन पर जो एक प्रकार से इम्पैक्ट किया, आई फेल्ट यार मैं इनके जैसा बनना चाहता हूँ। क्योंकि उन्होंने उस वक्त मेरे नाना जी और मेरी नानी को जो ट्रीटमेंट कर रहे थे, तो वो जो एज ए सेड कि एक बहुत पॉजिटिव इम्पैक्ट था। सो वहाँ से मैंने डिसाइड कर लिया कि नहीं, मुझे डॉक्टर ही बनना है और मुझे कैंसर सर्जन ही बनना है, इनके जैसा ही बनना है। सो आई थिंक दैट वाज वन पार्ट। और फिर मेरे MBBS कंप्लीट करने के बाद कुछ चीज़ें जैसे रहते हैं कि डिस्टाइंड रहती है, डेस्टिनी टेक्स इट फॉरवर्ड। मैंने MBBS कंप्लीट किया और टाटा हॉस्पिटल में मैं जब सर्जिकल ऑन्कोलॉजी ट्रेनिंग के लिए ज्वाइन हुआ, मैं उन्हीं डॉक्टर शशांक शिंदे के अंडर ज्वाइन हो गया। ओके। और कुछ अनफॉर्चुनेट चीज़ें भी हुई। मैं सर के साथ 3 महीने था, 3 महीने सर के साथ मैंने उनके यूनिट में काम किया। उनके यूनिट में काम करते वक्त का जो एक अनुभव है वो शब्द में बयान नहीं कर सकता। इट वाज प्रोबेबली वन ऑफ माई बेस्ट टाइम्स ऑफ रेसिडेंसी। मेरी रेसिडेंसी ख़त्म हो गई उनके यूनिट में, मेरे दूसरे यूनिट में पोस्टिंग हो गई और 7 दिन बाद सर एक्सपायर हो गए। सो इट वाज लाइक, एंड एट अ वेरी यंग एज सर एक्सपायर्ड बिकॉज ऑफ अ मैसिव हार्ट अटैक। लेकिन शायद ऐसा कुछ था कि मुझे उनके साथ काम करना ही था, जिनके एक इंस्पिरेशन लेकर मैं इस जर्नी में चल चुका था। टाटा हॉस्पिटल में मैं ऑलमोस्ट मोर देन 5 years में था। उसके बाद इंग्लैंड गया और ये सारे जर्नी में टाटा में काम करके फिर यूके जाने के बाद यूके में अपॉर्चुनिटीज़ बहुत सारी थी। आई वॉज द सेकेंड इंडियन जिसने मेंबरशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स की एग्ज़ाम क्लियर की थी। सो अपॉर्चुनिटीज़ बहुत थे, जॉब के बहुत वहाँ पर, मतलब इट वाज लाइक अ रेड कारपेट फॉर मी। लेकिन समहाउ अट्रैक्शन वाज मोर टुवर्ड्स नासिक, टू कम बैक टू माई ओन पीपल। ये सारे 13-14 साल के जो ड्यूरेशन था, कि मेडिसिन हमारा काफ़ी लंबा ट्रेनिंग प्रोग्राम रहता है, उस ट्रेनिंग प्रोग्राम के दरमियान मेरे घर में और भी कहीं कैंसर पेशेंट्स हुए इन माई फैमिली, इन माई एक्सटेंडेड फैमिलीज। सो और उस वक्त नॉर्थ महाराष्ट्र, नासिक तो छोड़िए, नॉर्थ महाराष्ट्र में भी कोई ट्रेंड कैंसर सर्जन नहीं था। सो माई रूट्स वो एक्चुअली अट्रैक्टिंग मी कि मुझे नासिक ही आना है। मुझे यूके में वहाँ पे रहकर वहाँ पर पेशेंट्स को ट्रीट करने से ज़्यादा मुझे अपने लोगों की ट्रीटमेंट, अपने लोगों की सेवा करने में मुझे ज़्यादा इंटरेस्ट था। दॅट इज़ वॉट ब्रॉट मी टू नासिक. नाशिकला केव्हा आला तुम्ही सर? 2000 साली. 2000 साली. 2000 साली तर तेव्हा नाशिकमध्ये एवढे हे पण नव्हतं, म्हणजे त्या पण मुंबई पुण्यासारखं डेव्हलप पण नव्हतं नाशिक. रिझन काय नाशिकला चूज करायचं? नाशिकला मी चूज केलं कारण जसं म्हणाल की माझे रूट्स नाशिकचे आहेत. मी माझं पूर्ण फॅमिली नाशिकमध्येच आहे. माझा जन्म, माझं बालपण सगळं नाशिकमध्येच गेलेलं आहे. त्यामुळे मला आपल्या लोकांची सेवा करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. पण अर्थात तो डिसिजन जो होता तो इमोशनल डिसिजन होता. पण इमोशन्स कधी कधी खूप त्रासदायक पण असतात. बरोबर आहे. कारण मी 2 जुलै 2000 साली नाशिकमध्ये आलो आणि जस्ट इमॅजिन करा 5-5.5 वर्षे टाटामध्ये काम केलं आहे. त्याच्यानंतर युकेत काम केलं आणि त्यावेळेस आज कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार सरांच्या हॉस्पिटलमध्ये मी 2 जुलैला पहिली सर्जरी केली. अच्छा. आणि ती सर्जरी सकाळी 4 वाजता होती. कारण सरांचं त्यावेळेसचं जे राजकीय प्रवास होता त्यांचं, अँड बिईंग अ व्हेरी बिझी सर्जन ऑल्सो, तर सरांच्या सर्जरी सकाळी 3:30-4:45ला सुरू व्हायच्या. 4 वाजता मी सर्जरी करायला गेलो तर मला वाटलं ठीक आहे, आता सर्जन आहे, ट्रेंड आहे इतके वर्ष. पण नाशिकमध्ये ज्यावेळेस तो ऑपरेशन थिएटरमध्ये पाय ठेवला त्यावेळेस कळालं अरे बापरे हे काय. कारण सर्जरी करताना ज्या इलेक्ट्रोकॉटरी मशीन्सची मला सवय होती इतके वर्ष मुंबईत आणि परदेशात पण, किंवा ज्या प्रकारच्या OTचं ॲटमॉस्फिअरची गरज होती, कारण सर्जन अल्टिमेटली विदाऊट इक्विपमेंट्स तो हातबल असतो. इकडे काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे आपल्या पॉडकास्टवरती जे डॉक्टर्स किंवा कोणी हॉस्पिटलशी रिलेटेड ऐकत असतील, कॉटरी मशीनशिवाय ऑपरेट करणं म्हणजे एखाद्याला युद्धावर पाठवणं आणि हातात काठी घेऊन पाठवण्यासारखं आहे. अरे वा. आणि ती पहिली सर्जरी एक जठराच्या कर्करोगाचं ऑपरेशन होतं, टोटल गॅस्ट्रेक्टमी. आणि त्या टोटल गॅस्ट्रेक्टमी करताना माझ्या हातात कॉटरी मशीन नव्हती. मी फक्त ब्लेड आणि सीझरनी ऑपरेशन केलं, जे ऑपरेशन मी कधीच शिकलेलो नव्हतो. मी 7 वर्षाच्या माझ्या सर्जिकल प्रवासामध्ये कधीच केलेलं नव्हतं तसं. तर ते ऑपरेशन साधारण 3.5-4 तास ऑपरेशन करत असताना क्षणोक्षणी
मी स्वतःला शिव्या देत होतो की मी कशाला आलो नाशिकमध्ये, मी का आलो नाशिकमध्ये. इथे ते ऑपरेट करताना म्हणजे जेवढा तणाव मला माझ्या आयुष्यात नव्हता तितका तणाव त्या मला सर्जरी करताना जाणवला. आणि आय वॉज लाईक फ्रस्ट्रेटेड की हे काय आहे. आता ती सर्जरी संपता मनात एक विचार आला की नाही बाबा, मी नाशिकमध्ये नाही राहू शकत, मला इंग्लंडला परत जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे असं होतं एखाद्या मर्सिडीज चालवणाऱ्या माणसाला बैलगाडी देऊन टाकलेली हातामध्ये. तर सो इट वॉज लाईक ती सर्जरी झाली. आणि मग सर्जरी संपल्यानंतर स्वतः ज्यावेळेस इंट्रोस्पेक्ट करत होतो माझ्याकडे 2च ऑप्शन्स होतं. एक तर पळून जा परत, किंवा मग इथं थांबायचं तर बदला, काहीतरी चांगला बदल, काहीतरी चांगला. सो आय डिसाइडेड की नाही, आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे ती सर्जरी संपून अर्धा तास पण नव्हता झाला की टाटा हॉस्पिटलमध्ये असताना जे इलेक्ट्रोकॉटरी मशीन्स डिस्ट्रीब्यूट करणारे डिस्ट्रीब्युटर होते, मी त्यांना पहिला फोन केला. म्हटलं बस मला कॉटरी मशीन पाहिजे. तर ते म्हणे सर देतो म्हणे. म्हटलं सगळ्यात चांगली कॉटरी मशीन कुठली आहे. त्यावेळेस व्हॅली लॅब नावाची कॉटरी मशीन होती. तर ते कॉस्ट ऑफ व्हॅली लॅब मशीन वॉज अराउंड 3.5 लाख रुपये त्यावेळेस. आणि मी नाशिकला आलो होतो त्यावेळेस माझ्या बँक खात्यामध्ये 18,000 रुपये होते. अच्छा. आणि मला हे पण माहिती नव्हतं की मी किती कमवणार आहे इथं. तरी त्याला म्हटलं बाबा पाठवून दे, तुला पैसे जसे जमेल तसे मी परत देईल. तो म्हणे काहीच अडचण नाही सर. आणि मग सेकंड डेपासून आय स्टार्टेड ऑफ. त्यांनी त्याच दिवशी लेट नाईट पाठवली. आणि मग सो इट्स लाईक देवॉज आपण बऱ्याच वेळेस आपण सर्वजण काही सर्कमस्टान्सेस आपल्या मनाविरुद्ध होत असतील तर आपण घाबरून पळून जाण्याचा विचार करतो. मी पण तोच विचार केला होता. पण नंतर असं ठरवलं ते पळून जाणं हे सोपं डिसिजन झालं असतं. कदाचित तिथे थांबून ते परिस्थिती बदलणं हे थोडंसं अवघड होतं, पण तो चॅलेंज मी स्वीकारला. कॅन्सर जो आहे सर, हा एक सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅन्सर सेल्स रोज तयार होत असतात. कॅन्सर म्हणजे कुठल्याही पेशींची अनियंत्रित वाढ. बरोबर. किंवा अगदी साध्या सोप्या शब्दात सांगू की समजा आपल्या आतड्यांच्या पेशी ज्या आहेत, आतड्यांच्या पेशींचं सामान्य आयुष्यमान 24 तास असतं. ती पेशी तयार होती आणि 24 तासामध्ये ती पेशी डिस्ट्रॉय होते, नवीन पेशी परत तयार होत असते. बरोबर. काही कारणास्तव ही पेशी जी 24 तास जिचं आयुष्य आहे ती जर कधी 48 तास जगली किंवा 72 तास जगली तर ती ते ॲडिशनल 48 तास ती जी जगती आहे ती तिचा ठरवून दिलेलं काम करत नाही आहे, परंतु ती आपल्या शरीराचं पोषण मात्र ती घेते आहे. ओके. आणि कालांतरानं ह्या छोट्या छोट्या पेशी ज्या आपल्या ठरवून दिलेल्या आयुष्यापेक्षा जास्त जगतात त्याची गाठ तयार होती, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो. मोस्ट कॉमनली जे कॅन्सर होतात ते कोणत्या एज ग्रुपमध्ये होतात इंडियन पब्लिकमध्ये? इंडियन पब्लिकमध्ये मेजॉरिटी कॅन्सर म्हणजे 60% जास्त कर्करोग जर कधी मी म्हणालो तर ते 40 वर्ष वयानंतर होतात, 60%. आणि त्याचं कारण काय? कारण वय वाढणं, एजिंग हा कॅन्सरचं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरावरती होणाऱ्या बाह्य फॅक्टर्सचा, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतो, त्याचा प्रभाव होत जातो. कॅन्सर कधीही 4 दिवसात, 8 दिवसात किंवा 2 महिन्यात होत नाही. इट इज अ व्हेरी व्हेरी स्लो ग्रोईंग प्रोसेस. म्हणजे सामान्यपणे स्त्रियांमध्ये आढळणारे समजा स्तनाचा कर्करोग आहे, गर्भाशयाचा कर्करोग आहे, सुरू होऊन लक्षात येईपर्यंतची कालावधी 5 ते 7 वर्ष इतकी असते. म्हणजे ती स्त्री त्या 5-7 वर्षात आपलं दैनंदिन रुटीन सगळं करत असते, परंतु तिच्या शरीरामध्ये हा नकोसा पाहुणा वाढत असतो ज्याबद्दल तिला पण कल्पना नसते. ते अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करण्यासाठी काय प्रोसेस असतात? म्हणजे जर एखादा सर्वसामान्य माणूस आहे त्याला जर खरंच समजायचं आहे की त्याच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे का नाही, आणि खूप अर्ली स्टेजमध्ये आपल्याला समजावायचं आहे, कारण की आजकाल जेव्हा कॅन्सर बघतो आपण एकतर फायनल स्टेजला गेल्यानंतर ते डॉक्टरपर्यंत जातात, तेव्हा डॉक्टर पण म्हणतात की हा 3rd स्टेजचा आहे, हा 4thचा आहे, तर हा खूप उशीर झालेला आहे. जेव्हा हा 1st स्टेजला असतो किंवा त्याची एक सुरुवात झालेली असते, ते समजण्यासाठी काय करावं लागतं? आय थिंक सगळ्यात महत्त्वाचं जागरूकता आहे. आपण जर कधी प्रत्येकजण जागरूक राहिलो की हो मला कॅन्सर होऊ शकतो, कारण कॅन्सर जसं आपण राईटली म्हणालात की भारतामध्ये 1st किंवा 2nd स्टेजमध्ये किती पेशंट्समध्ये कॅन्सर डायग्नोज होत असतो
हार्डली 7 ते 8% पेशंट्समध्ये. पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सर निदान होण्याचं प्रमाण भारतात 3% कमी आहे. म्हणजे 3rd आणि 4th स्टेजमध्ये 90% जास्त कॅन्सर डायग्नोज होतात. आणि वास्तविकता अशी आहे की कॅन्सर जेव्हा आपल्या शरीरात वाढत असतो, आपलं शरीर आपल्याला हिंट्स देत असतं, काहीतरी हिंट्स देत आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यातलं एक कारण हे पण आहे की कॅन्सरच्या गाठींना वेदना होत नाही. त्याच्यामुळे आता उदाहरण स्तनाचा कर्करोग असेल की तोंडाचा कर्करोग असेल, फार दुर्मिळरित्या, म्हणजे मी नाशिकमध्ये आता 2,70,000 पेक्षा जास्त कॅन्सर पेशंट्स ट्रीट केलेले आहेत. मला आजपर्यंत एकही पेशंट असे भेटलेले नाही ज्यांनी सांगितलं की सर सकाळी गाठ लागली किंवा सकाळी जखम दिसली, मी आता तुमच्याकडे आलो. युज्युअल असतं केव्हा लक्षात आले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्षभर झालं. मग का अंगावरती काढलं, का अंगावर काढलं याची 2 कारणं असतात. एक भीती असते की बाबा हे जर कधी निघालं, ते आपण म्हणतो ना झाकली मूठ 1.25 लाखाची, तर मग ते निघालं तर काय, ही एक भीती असते. दुसरा पार्ट इग्नोरन्स असतो. अरे नाही हे काही नसेल, साधीच गाठ असेल, मागच्या महिन्यातही होते, ह्या महिन्यात कमी झाली आहे, किंवा मग आपण अमुक ह्या गोळ्या घेऊन बघू, त्या गोळ्या घेऊन बघू. आपण त्या इग्नोरन्समुळे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि प्राथमिक अवस्थेत अर्ली स्टेजमध्ये कॅन्सरची काही लक्षणे नसतात, काहीच कळत नाही पेशंटला, आपल्या शरीरात वाढत जातोय. त्यामुळे आय थिंक फर्स्ट पार्ट आय वुड से की प्रत्येक नागरिकाने जर कधी ही जागरूकता दाखवली, हे अवेअरनेस दाखवला की हो मला कॅन्सर असू शकतात, कॅन्सरची अमुक अमुक लक्षणे आहेत आणि त्याच्याशी काही असेल तर आपण जाऊन चेकअप करून घ्यावा. रिपोर्ट्स निगेटिव्ह आले तर आनंदच आहे. आणि त्या व्यतिरिक्त जसं आपण म्हणालो की 40 नंतर कर्करोग होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मग 40 वर्ष वयानंतर वर्षातनं एकदा काही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स असतात. त्या कोणत्या असतात? प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स म्हणजे आता समजा भारतामध्ये सर्वाधिक कॅन्सर्स कुठले कॉमन आहेत? एक तोंडाचा कॅन्सर. तोंडाच्या कॅन्सरसाठी फक्त ओरल चेकअप करून घ्यावी, त्याबद्दलही मी का आपल्याला सांगेल. स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग सगळ्यात कॉमन आहे, त्याच्यासाठी एक स्तनांची मॅमोग्राफी असते, किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी एक पॅप्समियर नावाची एक तपासणी असते, पोटाची सोनोग्राफी असते, एक्सरे असतात जे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केले जातात. आणि त्या व्यतिरिक्त पुरुषांमध्ये रक्ताची एक PSA नावाची तपासणी असते जी मेनली प्रोस्टेट कॅन्सरसाठी केली जाते. आता ह्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणतो. स्क्रीनिंग टेस्ट अशा असतात त्या कॅन्सरसाठी केले जातात जे खूप कॉमन आहेत, आणि टेस्ट अशा असतात ज्या कमीत कमी त्रासदायक आणि कमीत कमी खर्चिक असावे आणि त्याच्यातनं प्रोडक्टिव्हिटी जास्त असली पाहिजे. समजा स्वादुपिंडाचा कॅन्सर, स्वादुपिंडाच्या कॅन्सरसाठी आपण स्क्रीनिंग टेस्ट करतो का? नाही करत, कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचं भारतात मुळात प्रमाणच खूप कमी आहे. मग इतक्या कमी प्रमाणासाठी जर कधी आपण प्रत्येकाचे CT स्कॅन्स करायला लागलो तर त्याचा कॉस्ट बेनिफिट तेवढा ॲडव्हान्टेजेस होत नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ रिसर्च आम्ही बऱ्यापैकी करतो. आज नाही 18 वर्षांपासून मी रिसर्चमध्ये इन्वॉल्ड आहे. तोंडाच्या कर्करोगासाठी आम्ही इंग्लंड येथील एका युनिव्हर्सिटीबरोबर एक प्रोजेक्ट करतो आहे. त्याचा पहिला टप्पा ओलांडलेला आहे आणि तो खूप यशस्वीरित्या झालेला आहे. सर्वीकडे आता आपण तुमच्याशी चर्चा करताना आय एम शुअर की आता शेतकरी बांधव सुद्धा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल इतकं बोलायला लागले. आपण पाणी किती द्यायचं हे सुद्धा AI द्वारे ठरवतो. इनफॅक्ट आता तो इम्प्लिमेंट पण झालेला आहे. एक्झॅक्टली. आम्ही त्याचाच एक मॉडेल तोंडाच्या कॅन्सर्समध्ये केला. आम्ही साधारण 5,000 पेशंट्स, काही पेशंट्स होते, काही सामान्य नागरिक होते, यांच्या प्रत्येकी 9 फोटोग्राफ्स तोंडाचे काढले. करायचं आणि 9 फोटोग्राफ्स साध्या मोबाईल फोनवरती काढले. आता हे 9 फोटोग्राफ्स प्रत्येकी 5,000 म्हणजे साधारण 45,000 फोटोग्राफ्स जमा झाले. हे 45,000 फोटोग्राफ्स आम्ही AIला अपलोड करून त्याचे जवळजवळ 3 बिलियन अल्गोरिदम्स तयार केले. आता ह्या 5,000 जे रुग्ण होते त्यातलं साधारण 500 नॉर्मल होते, म्हणजे नॉर्मल गाल कसा दिसतो, जीभ कशी दिसते, टाळू कसा दिसतो. बाकीचे 4,500 कॅन्सरचे पण रुग्ण होते, काही असे होते ज्यांना कॅन्सर नाही पण तंबाखूमुळे तोंडात चट्टा पडलेला आहे, काळा चट्टा आहे, पांढरा चट्टा आहे, त्यांचे तोंड उघड्याची प्रक्रिया कमी झालेली आहे. असे प्री कॅन्सरस किंवा नॉन कॅन्सरस, ज्याला कॅन्सर नाही, साधे तोंड आलेले जे जखमा असतात त्या पण घेतल्या. आणि यू विल बी सरप्राईज, जेव्हा त्या 3 बिलियन अल्गोरिदम्समधून आम्हाला लक्षात आलं 90% पेशंट्समध्ये AI वॉज राईट.
कॉमनली ऑब्झर्वेशन. तर मग आता मी त्याचं सेकंड टप्प्यावरती चाललो आहे. तर कदाचित हेच यशस्वी झालं, पुढच्या वर्षभरामध्ये वी आर कॉन्फिडंट ते होईल. तर तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवरती ॲप डाउनलोड करा. त्या डाउनलोडेड ॲपमध्ये आपल्या तोंडाचा फोटोग्राफ काढा. घरी बसल्या वेळ तो ॲप सांगेल की तुमच्या तोंडाची आरोग्य नॉर्मल आहे का नाही, तिथे दिसणारी जखम ही कॅन्सरची असू शकते का नाही, असेल तर काय काळजी घ्यावी, काय ट्रीटमेंट करावी, हे सगळं ॲप सांगेल. सो जग आपल्या हातात आलेलं आहे आता मोबाईलमुळे. त्याचा चांगला सदुपयोग कसा करून घ्यायचा त्याच्यावरती आपण निश्चय केला पाहिजे. आता तुम्ही AIचा हे केला, जिक्र केला, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून तुम्ही एक ॲप डेव्हलप करताय ज्याच्यामध्ये माउथ कॅन्सरविषयी गोष्टी क्लिअर होतील. तर तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या फ्युचरमध्ये जेव्हा AIचा यूज जास्त होईल त्यावेळेस डॉक्टर जे आहेत हे डॉक्टरांचा रोल काही प्रमाणामध्ये कमी होईल असं काही वाटतं का तुम्हाला? नाही, AIमुळे डॉक्टरांचं रोल कमी होणार नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी डॉक्टरांचा रोल वाढेल, मला असं वाटतं. वाढेल इन द सेन्स AIमुळे सुरुवातीला गैरसमज पण खूप वाढणार आहेत. कारण कसं होतं की आपण लिटरेट होतो पण एज्युकेटेड होत नाही. लिटरसी आणि एज्युकेशन दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला गुगल लिटरेट करतं, माहिती देतं, पण आपल्याला सुशिक्षित करत नाही त्याबद्दल. त्यामुळे त्या लिटरसी आणि एज्युकेशनमध्ये जी गॅप आहे ती बऱ्याच वेळेस कमी करण्याचं काम डॉक्टरांना करावं लागेल. एक चांगली बाजू त्याच्यातनं अशी होईल की जे काही आजारपण आहेत लवकर निदान होतील, उपचार सोपा होईल, कमी उपचारामध्ये रुग्ण पूर्णपणे बरे होतील. असं होणार नाही की म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये जसं आता ChatGPT आहे, AI आहे, असे ऑनलाईन मेडिकल भरपूर प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी रिसर्च पण केलं. आणि देअर वॉज अ पॉईंट ऑफ टाईम की असं 10 वर्षापूर्वी वाटत होतं काही नाही, आपले फक्त सिम्पटम्स तुम्ही याच्यावरती टाकून द्या ॲपवरती, ते तुम्हाला डायग्नोसिस देईल आणि ट्रीटमेंट पण सुचवेल. असं नाही होत. कारण मेडिसिन हा एक असा प्रोफेशन येते ज्याच्यात 2 आणि 2 4 नसतात. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जसं कुठलाही आजार झाला त्या आजारामध्ये माणूस फिजिकली हा कमी अफेक्ट होतो आणि इमोशनली जास्त अफेक्ट होतो. आणि ते इमोशनली त्याचा जो प्रभाव झालेला आहे तो कमी करण्यासाठी त्या डॉक्टरची गरज पडतेच. कारण डॉक्टरासोबत कुठल्याही पेशंटला वाटतं की डॉक्टरासोबत 2 शब्द बोलल्याशिवाय त्याचा विश्वास बसत नाही त्याच्याकडे खरा आजार काय आहे. एक्झॅक्टली. कारण इथे म्हणजे कुठलंही आजार पण एका अवयवाशी संबंधित नसतं, पूर्ण शरीराशी संबंधित असतं. आणि त्याच्यातलं पूर्ण एक ह्युमन माइंड, ह्युमन इमोशन्स इन्वॉल्ड असतात. त्यामुळे डॉक्टरांचा रोल जस्ट इमॅजिन करा, जर कधी समजा आपल्याला कोणाला ताप आला किंवा डोकं दुखायला लागलं, तुम्हाला काय, तुम्हाला गुगल पण सांगेल की अरे हो डोकं दुखतंय, पॅरासिटामॉलची गोळी घ्या. पण ती गोळी घेतल्याने खरंच डोकं दुखायचं कमी होणार आहे का, किंवा ताप कमी होणार आहे का? आणि तेच जर कधी आपण एखाद्या डॉक्टरांसमोर जाऊन बसलात, त्यांनी जर कधी तुमचं काही नाही हात धरणं किंवा बोलणं, कारण त्या ज्या फिलिंग्स असतात ती जी एक पॉझिटिव्हिटी असते, ती पॉझिटिव्हिटी खूप मोठं काम करून जाते. बऱ्याच वेळेस शब्दांमध्ये तिचं वर्णन करायची गरज नसते. मी रोज साधारण आम्ही हॉस्पिटलमध्ये 500-550 पेशंट्स आम्ही रोज ट्रीट करतो. अनेक वेळेस पेशंट्सला फक्त डोळ्यात बघून हात धरला किंवा खांद्यावर हात ठेवला तरीसुद्धा पेशंट्सला समजतं आणि त्यातनं उभारी येते. आणि कोविडमध्ये हे खूप प्रखरशाने जाणवलं. अच्छा. कोविडमध्ये बरेचसे पेशंट ज्या भीतीपायी दगावलेले आहेत किंवा भीतीपायी खूप यातनातनं, वेदनातनं, त्रासातनं गेलेले आहेत, त्याचं एक कारण जे होतं तो इमोशनल कोशंट मिसिंग होता. बरोबर आहे. तो इमोशनल कोशंट मिसिंग होता. फक्त फोनच अवेलेबल होता, कोणी फिजिकली जाऊन त्यांना भेटणं किंवा हे सगळं मनाई होती त्यावेळेस. कॅन्सरमध्ये जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट करता, तुम्ही सांगितलं की 2.5 लाखपेक्षा जास्त पेशंट तुम्ही ट्रीट केलेले आहेत. तर हे सर्वसाधारण पेशंटमध्ये सगळ्यात जास्त पेशंट हे कोणत्या एज ग्रुपचे होते? तुम्ही सांगितलं 40 प्लसचे होते. कोणत्या एरियातले होते असं सांगता येईल का? जास्त साधारणपणे आज आमच्याकडे येणारे जे पेशंट्स आहे 40% पेशंट नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि 60% पेशंट्स हे नाशिक जिल्ह्याचे बाहेरचे आहेत. त्यातलं मग आपण उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, सुरत म्हणजे साऊथ गुजरात झालं, त्या व्यतिरिक्त मराठवाडा झाला, ठाणे, शहापूर, मनसरपर्यंतची पेशंट्स आहे.
काही मध्य प्रदेश आणि बऱ्हाणपूर, इंदोर आणि वेस्ट बेंगॉलचे. तर हे जे पेशंट्स येतात हे युजली एक पेशंट आला तो बरा झाला की बऱ्हाणपूरचे मी जर का तुम्हाला फक्त तो एक एरिया असं मी कधीच बऱ्हाणपूरला गेलेलं नाही, पण कमीत कमी 150-200 पेशंट्स आहेत माझे फक्त त्या एरियामधले. नाशिकमध्ये जसं 40% म्हणला तुम्ही, तर 40% जो नाशिकमधला पेशंट वर्ग आहे त्याच्यामध्ये कॉमनली कोणते कॅन्सर होतात तुमच्याकडे आलेले? पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग अनफॉर्च्युनेटली खूप कॉमन आहे. आम्ही महिन्याला 150 ते 250 शस्त्रक्रिया फक्त तोंडाच्या कॅन्सरच्या पेशंटचे करतो. त्यांना काहीतरी व्यसन असलेलेच असतील ते सगळे. 99% गुटखा, 99. आणि त्यातली एक शोकांतिका अशी आहे की मागच्या 20 वर्षांमध्ये बघतोय युवा वर्गामध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण खूप वाढतंय. बरोबर. आणि त्याबरोबर त्या खालोखाल दुसरे सर्वाधिक जास्त स्तनाचे कर्करोग आहेत. आणि मग बाकी फुफ्फुसाचं, आतड्यांचा, स्त्रीबीजाचे ते कर्करोग नंतर येतात. आता तुम्ही बघितला की एखादा नॉर्मल ह्युमन बिईंग आहे, नॉर्मल माणूस आहे आणि एक दुसरा एक व्यसनी माणूस आहे. कधी कधी असं होतं की व्यसनी माणसाला मरेपर्यंत काहीच होत नाही आणि निर्व्यसनी माणसाला पण कॅन्सर होऊन जातो. ह्याचं एक कारण काय असतं? आता कॅन्सरबद्दल समाजामध्ये जी भीती आहे त्याचं एक कारण असं आहे, किंवा डॉक्टरसुद्धा, मी स्वतःही, की कुठला पेशंट, कॅन्सरचा पेशंट कसा वागणार आहे हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण कॅन्सर हा अमुक एकाच कारणामुळे होणारा आजार नाही आहे. त्याला आम्ही मल्टीफॅक्टोरियल डिझीज म्हणतो, की एक कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यातलं व्यसन हे एक कारण असू शकतं, बाकीची अन्य कारणं पण असतात. एखादा व्यक्ती आहे ज्यांनी कधीच काहीच व्यसन नाही केलेलं, म्हणजे आपण सुपारीचं खांडसुद्धा घेतलेलं नाही कधी, आणि त्याला तोंडाचा कर्करोग होतो, तर ते कर्करोग होण्यामागे तिथे एखादा दातामुळे निर्माण होणारी जखम असू शकेल, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं विषाणू असू शकतं, खूप अधिक प्रमाणात गरम पदार्थांचं सेवन करण्याची सवयसुद्धा असू शकते, आपल्या आहाराच्या सवयींमुळे सुद्धा होतात. त्यामुळे होतं, म्हणजे त्या पेशंटला ज्याला काहीच व्यसन नाही त्याला ज्यावेळेस कर्करोग होतो त्याला वाईट वाटतं. हो, की सर मी कधीच काही वाईट केलं नाही, कोणाचं काही वाईट चिंतन केलं नाही, तरी मला आजार का झाला, तो वाय मी जो असतो ना, की मीच का. तर अशा पेशंटसाठी माझं युज्युअल जे मत असतं की ठीक आहे, आपल्याला काहीही व्यसन नसताना कॅन्सर झाला ही वाईट गोष्ट आहे, पण त्यातले त्यात स्टॅटिस्टिक्स क्लिअरली सांगतात की ज्या पेशंट्समध्ये काही व्यसन नसताना कॅन्सर होतात त्यांचे रिझल्ट्स खूप चांगले असतात. अच्छा, त्यांचे बरं होण्याचे चान्सेस खूप अधिक असतात. ओके. आता कॅन्सरमध्ये जेव्हा आपण बघायला जातो किंवा कॅन्सरचे वेगवेगळे स्टेज आहेत, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फायनल स्टेज. तर एखादा पेशंट फायनल स्टेजपर्यंत गेला आहे आणि त्याचे वाचण्याचे चान्सेस किती असतात? आता एक 20-25 वर्षापूर्वी एक म्हण होती किंवा एक समज होता, मी असं म्हणेल, की लास्ट स्टेजमध्ये कॅन्सर म्हणजे 2-3 महिने राहिले, त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. आज तशी परिस्थिती नाही आहे. आज लास्ट स्टेजमधल्या पेशंटसुद्धा पूर्णपणे बऱ्या होण्याचे चान्सेस निश्चितपणे आहेत, वाढलेत. 100% आहेत असं म्हणून मला खोटी कल्पना द्यायची नाही आहे. परंतु सायन्समध्ये इतके बदल झालेत. आज कार्टी सेल थेरपीसारख्या ट्रीटमेंट्स आलेले आहेत, जिथे परत परत झालेल्या कॅन्सरच्या रुग्णांनासुद्धा किंवा लास्ट स्टेजच्या कॅन्सरच्या रुग्णांनासुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने आज आपण ॲडव्हान्स ट्रीटमेंट देऊन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पूर्णपणे बरे करण्याचे प्रयत्न निश्चित करतो आहेत. त्यामुळे आय थिंक की लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे म्हणून हताश होऊन सोडून देणं हे डॉक्टरांच्या दृष्टीने पण चुकीचं आहे आणि पेशंटच्या दृष्टीने पण चुकीचं आहे. याच्यात कुठेतरी जसं आपण म्हणतो की हरलेल्या मानसिकताने युद्ध लढता येत नाही. हो. आणि लास्ट स्टेजमध्ये आज अनेक कॅन्सर, आता उदाहरण स्तनाचा कर्करोग असेल, लास्ट स्टेजमध्ये असेल तरी मी गॅरंटीने सांगतो 50-60% पेशंट्स पूर्ण बरे होतात. अच्छा, परंतु आता कॅन्सर एक ट्रीटमेंट घ्यायची म्हणली तर सर्वसामान्य माणसाला एक धसका बसतो, भीती वाटते की फायनान्शियल बर्डन हे खूप येतात त्याच्यावरती एखाद्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. तर हे फायनान्शियल बर्डन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत का की जेणेकरून त्या सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होऊन तो कॅन्सरमुक्त होऊ शकतो? आता कॅन्सरची ट्रीटमेंट निश्चितपणे खर्चिक आहे. खर्चिक का बरं आहे? कारण ही दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट आहे. कुठल्याच पेशंटचं असं होत नाही की फक्त ऑपरेशन केलं आणि विषय संपला. 99% पेशंट्सला शस्त्रक्रिया लागते, किमोथेरपी लागते, रेडिएशन लागतं, टार्गेटेड थेरपीज आहेत, इम्युनोथेरपीज आहेत. हे मल्टीडिसिप्लिनरी टीम असते त्यामुळे, आणि ती दीर्घकाळ चालते. त्यामुळे खर्च आहे. परंतु मागच्या ऑलमोस्ट आता 10 वर्ष होऊन गेलेले आहेत.
महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, अनेक लोकउपयोगी स्कीम्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे. ह्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून असं कधीच होत नाही की कुठल्याही पेशंटला उपचारच मिळत नाही किंवा पैसे नाही आहेत म्हणून उपचार नाही, असं मला वाटतं आजची परिस्थिती नाही, 100% नाही आहे. फक्त त्याच्यात एक लिमिटेशन आपण समजून घेणं गरजेचं आहे की सरकारने एवढी काळजी घेतलेली आहे की प्रत्येक पेशंटचा कॅन्सरसाठी उपचार झाला पाहिजे. बरोबर. परंतु प्रत्येक पेशंटचा कॅन्सरसाठी सर्वोत्तम उपचार झाला पाहिजे हे शक्य नाही आहे. कारण उपचार आणि सर्वोत्तम उपचारामधली जी दरी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे. आपण जर कधी म्हणाल की नाशिकमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट होऊ शकते का जी अमेरिकेतल्या सगळ्यात चांगल्या कॅन्सर सेंटरमध्ये होते? येस, डेफिनेटली होऊ शकते, एवढं मी विश्वासाने सांगतो. ओके. दुसरा प्रश्न आपण विचारला, मग ही सर्वोत्तम ट्रीटमेंट जी अमेरिकेत होती ती आपल्याकडे होऊ शकते, मग ती मला योजनेच्या माध्यमातून होऊ शकते का? नाही होऊ शकत. अच्छा, तो गॅप आहे. तो गॅप समजून घेणं आवश्यक आहे. तो गॅप डॉक्टरांनी निर्माण नाही केलेला, तो आज सायन्सनी निर्माण केलेला गॅप आहे. बरोबर आहे. एक पेशंट ज्याला कॅन्सर झाला आहे आणि तो कॅन्सर मुक्त होत आहे, तर कॅन्सर झाल्यापासून कॅन्सर मुक्त होईपर्यंत ॲव्हरेजली किती खर्च येतो? डिपेंड्स. कारण आता समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर तोंडाच्या कर्करोगाच्या पेशंटसाठी ऑपरेशन 40 ते 50 हजार रुपयात होऊ शकतं. त्याच पेशंटचं तेच ऑपरेशन 3.5-4 लाख रुपयामध्ये सुद्धा होऊ शकतं. आता 50,000 रुपयातलं ऑपरेशन आणि 3.5 लाख रुपयातलं ऑपरेशन म्हणजे असं नाही की डॉक्टर आणि हॉस्पिटल 3 लाख रुपये जास्त हे घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की जे 50,000 रुपयामध्ये जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यात मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी होऊ शकत नाही, त्याच्यात लेझर सर्जरी होऊ शकत नाही, त्यात रोबोटिक सर्जरी होऊ शकत नाही, पण पेशंट बरा होतो. हो, कारण दोन्ही याच्यामध्ये आजाराच्या दृष्टीने जे शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतंय ते दोन्ही याच्यात केलं जातं. इथे फरक कुठे पडतो? क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडतो. अच्छा. म्हणजे आज तोंडाच्या कर्करोगामध्ये हाड काढून टाकायला जर कधी ऑपरेशन असेल तर ते हाड काढून टाकणे, तोंडाच्या जबड्याचं हाड काढून टाकायचं, ते ऑपरेशन योजनेमध्ये सहज होऊन जातं. पण हाड वाचवून ऑपरेशन करायचं असेल किंवा ते हाड जे काढलेलं आहे त्याच्या जागी आपल्याला दुसरं हाड लावायचं असेल तर ते नाही होऊ शकत. कारण त्याला थोडासा खर्च जास्त लागतो, वेळ लागतो, त्याला एक्सपर्टीज लागते, त्या दृष्टीचं तंत्रज्ञान लागतं, तेव्हाच ते शक्य होतं. आता एक प्रकारे मी स्टडी केला होता ज्यामध्ये आता असं झालेलं आहे की इंडिया जो आपला भारत आहे तो डायबिटिक कॅपिटल झालेला आहे. बरोबर. हार्ट पेशंटचा पण कॅपिटल होत चालला आहे. तर तुम्हाला काय वाटतं काही कालांतराने हा कॅन्सर कॅपिटल बी बनू शकतो का? ऑलरेडी झालंय. इनफॅक्ट कारण काय एवढ्या व्हास्ट प्रमाणामध्ये कॅन्सर वाढण्याचं? एक सांगू तर आपलं पॉप्युलेशन. इनफॅक्ट भारतामध्ये आजच्या स्थितीमध्ये जागतिक स्तराच्या तुलनेमध्ये कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. सरासरी आज जर कधी आपण भारताचं आणि चायनाच्या लोकसंख्येबद्दल प्रत्येक वेळेस चर्चा करतो, कम्पेअर करतो, कोण पुढे आहे, आणि आपण म्हणतो की त्यांची आपली लोकसंख्या साधारण एकसारखीच आहे. मग जर कधी चायनाची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या एकच आहे तर चायनामध्ये कॅन्सरचं प्रमाण किती आहे? चायनामध्ये दर 1 लाख लोकसंख्येमागे दरवर्षी साधारणपणे 350 लोकांना कॅन्सरचं निदान होत असतं. भारतामध्ये ते प्रमाण 100 ते 110 आहे. ओके. परंतु पुढच्या 10-20 वर्षामध्ये आपण पण 300-350ला पोहोचणार आहोत. का बरं पोहोचणार आहोत ही कुठली भविष्यवाणी नाही आहे. आज चायनाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये 90% जास्त लोकसंख्या ही 35 वर्ष वयाच्या पुढची आहे. बरोबर आहे. त्यांच्याकडे यंग पॉप्युलेशन हे 10% कमी आहे. हो. भारताची लोकसंख्या बघितली तर 35 वर्ष वयाच्या पुढे जी लोकसंख्या आपली ती 35% आहे. बरोबर. आपली 65% लोकसंख्या 35च्या कमी आहे, यंग आहे. सो आपण जरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये चायना इतका असलो तरी आपण यंग पॉप्युलेशन आहोत. पण आपले जसं आपला हा यूथ वय वाढत जाणार, जसं आपण म्हणालो 40च्या नंतर कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. स्वाभाविक आहे आपल्याकडे पण हे 300-350चे नंबर येतील. जेव्हा लहान होतो म्हणजे मी लहान असताना आम्ही ऐकायचं म्हणजे रेअरली ऐकायचं कॅन्सर पेशंट एखादा कोणी सिटीमध्ये राहिलेला. आत्ता जी परिस्थिती आहे साधारणतः 20 वर्षानंतर 2000मधली
परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर बघितलं आपण, तर आता कॉमनली प्रत्येक गावागावामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबामध्ये कोण ना कोणी कॅन्सर पेशंट आहेच. तर हे जे प्रमाण वाढलेलं आहे ह्याच्या मागचं मेन रिझन काय असू शकतं? एक कारण अवेअरनेस आहे. 20 वर्षापूर्वी अनेक पेशंट्स कॅन्सरमुळे दगावायचे, त्यांचं डायग्नोसिसच नाही व्हायचं. ओके. आजार पण असायचं, ते हॉस्पिटलपर्यंतही नाही पोचायचे आणि तिथंच दगावायचे. म्हणजे तेव्हा पण तेवढे पेशंट होतेच? थोडेसे कमी होते. आता अवेअरनेसमुळे प्रमाण वाढत चाललं आहे. एक वन पार्ट. रिसोर्सेस, फॅसिलिटीज डेव्हलप झाल्यामुळे पेशंट्स ट्रीटमेंट घ्यायला लागलेत. नाही, पण एखादं काय रिझन आहे म्हणजे हे जे पेशंट वाढत आहेत त्याचं एक रिझन काय, किंवा त्यांची हेल्थस्टाईल म्हणा किंवा त्यांची लाईफस्टाईल? सॉरी, डेफिनेटली लाईफस्टाईलमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. आपण म्हणजे आपलं आयुष्यमान वाढतं आहे, परंतु आपलं निरोगी होण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे. म्हणजे आपण आपल्या कुटुंबात जरी विचार केला, समजा आपले आजी आजोबा असतील, आईवडील असतील, आपलं कुटुंब आहे ना, आपली मुलं आहेत, 4 जनरेशन साधारण आपल्या कुटुंबांमध्ये असतात. यू विल बी क्लिअर. आपणच विचार करा, आजी आजोबांची हेल्थ आणि आईवडिलांची हेल्थ कम्पेअर केली तर आजी आजोबा आईवडिलांपेक्षा जास्त हेल्दी आहेत, जास्त हेल्दी आहेत. गोळ्या नाही, काही नाही, काहीच नाही. आईवडिलांच्या तुलनेमध्ये आपण आपली हेल्थ बघितली तर आपण तेवढं कमी हेल्थ आहे. का बरं? याच्या आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित आहे. आपल्या आहार पद्धती चुकीच्या होत चाललेल्या आहेत. आहार पद्धतींमध्ये फास्ट फूडचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, स्ट्रेसचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आणि आय थिंक आपण एक शेतकऱ्यांचे रिलेटेड आपण आपला जिल्हा आहे, आपली जी काही आरोग्य व्यवस्था निगडीत आहे, पेस्टिसाईड्सचं प्रमाण, आपण हेल्दी फूड्सपासून थोडंसं लांब चाललो आहे आपण. बरोबर. आता हे पेस्टिसाईडचा तुम्ही हे केला, उल्लेख केला. पेस्टिसाईडमध्ये आता आपण तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत. नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादन सगळ्यात जास्त होतं आणि द्राक्षावधी भरपूर सारे पेस्टिसाईड यूज केले जातात, पण त्यांचं एक प्रमाण ठरलेलं आहे. त्या प्रमाणानुसार त्यांचा उपयोग केला जातो. जर काही पेस्टिसाईड प्रमाणानुसार पण वापरले तरी पण कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत त्या फवारणाऱ्या व्यक्तीला. हो, इनफॅक्ट पेस्टिसाईड्सचा वापर त्या फवारणाऱ्या व्यक्तीला पण आरोग्याला हानिकारक आहे. तो जो शेतकरी बांधव आहे त्याच्या शेतात तो जे फवारणी करतोय, त्यांनी समजा द्राक्षांचं उत्पादन केलं, ती द्राक्ष त्याच्या घरातली पण मंडळी खात आहेत सगळी. बरोबर आहे. तर त्याला पण तितकाच धोका आहे आणि ऑब्व्हियसली विकणार, जो विकत घेणार आहे त्याला पण तितकाच धोका आहे. त्यामुळे आज आपण नाशिकमधनं अनेक वेळेस असं होतं की मी आता द्राक्ष मला खूप आवडतात, पण नाशिकमध्ये किती वेळेस असं होतं की मी कुठल्या तरी शॉपवरती गेलो आणि तिथून किंवा मार्केटमध्ये जाऊन द्राक्ष आणली आणि खाल्ली. 20 वर्षापूर्वी आपण द्राक्ष घ्यायचो, त्याच्यावरती पाणी पण नाही टाकायचो, धुवायचो पण नाही, तसेच तोंडात टाकायचो. आज खाण्याचा प्रयत्न करा, शक्यच होत नाही. नाही, पण ह्याच्यामध्ये एक मला असं म्हणायचं आहे, कारण की मी स्वतः द्राक्षाचा एक्सपोर्टर आहे, तर आम्ही काय निकष पाळतो किंवा एखाद्या शेतकऱ्याने काही स्प्रे शेड्यूल वापरलेलं आहे, स्प्रे केलेले आहेत, तर जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस साधारणतः 200 मॉलिक्यूलच्या अगेन्स्ट त्याची टेस्ट होते. जे 200 मॉलिक्यूल युरोपियन नॉर्म्सने ठरवले आहेत किंवा हे शरीरासाठी हानिकारक आहेत आणि त्यांचे प्रमाण ठरवले आहेत. मग त्या प्रमाणाच्या कमी असल्यानंतर आपण तो माल एक्सपोर्ट करतो. मग त्या प्रमाणाच्या कमीमध्ये असल्यानंतर पण चान्सेस आहेत का खाल्ल्यानंतर ते? बेसिकली काय होतं, एक तर ज्या पेस्टिसाईड्सचे प्रभाव एक डिरेक्टली तो जो काही द्राक्ष असतील किंवा पालेभाज्या असतील, फळं असतील, त्याचं सेवन करणं एक डिरेक्ट येणारा प्रभाव आहे. सेकंड पार्ट आहे की ह्या पेस्टिसाईड्समुळे त्या जमिनीमध्ये, त्या ग्राउंड वॉटरमध्ये जे आर्सेनिक अँड लेडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जे आपल्यापैकी प्रत्येकाने पंजाब आणि तिकडचं कॅन्सर ट्रेनबद्दल ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. आता त्याच्याबद्दल एक खूप सुंदर एक स्टोरी आली होती, कव्हर स्टोरी आली होती की शेतकरी बांधव का बरं इतकं पेस्टिसाईड्स मारतायत. असं आहे का त्यांना माहिती नाही आहे? त्यांना माहिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी त्या पेस्टिसाईड्स मारताना त्याच्यामुळे होणाऱ्या पॉइझनिंगमुळे ते दगावतात. बरोबर आहे, त्यांना पण होत असते पॉइझनिंग. तर त्यांना माहिती असतं, पण कदाचित जो प्रेशर आहे की आपलं पीक चांगलं आलं पाहिजे, ते पीक जर कधी नाही आलं चांगलं, तर जी मेहनत त्याच्यावरती 4-6 महिने घेतलेली आहे, तर उत्पन्न नाही आलं, तर कारण ते कुटुंब त्या एका पिकावरती अवलंबून असतं. नाशिकमधले काही पेशंट तुम्ही बघितलेत का, किंवा म्हणजे तुमचा अनुभव आहे का, किंवा पेस्टिसाईडचा उपयोग झाल्यामुळं ते पेशंट आता वाढत चाललेले आहेत? भरपूर.
तेच सांगतो मी, भरपूर प्रमाणात वाढत चालले. एक माझं स्वतःचं एक रिसर्च होतं ज्याच्यासाठी मला यंग सायंटिस्ट अवॉर्ड म्हणून नॉमिनेट झालेलं होतं एशिया पॅसिफिक रिजनचा. ओके. आणि ती एक रिसर्चची माझं जी थिसिस होती, हायपोथेसिस होती की आपण माकडाचा माणूस व्हायला हजारो वर्ष लागलेली. बरोबर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये होणारे बदल, शरीरामध्ये होणारे बदल हे खूप हळूहळू होत असतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या बाबतीमध्ये एक इतका महत्त्वपूर्ण बदल मागच्या 30-40 वर्षात झालेला आहे जो आपण खूप सहजरित्या स्वीकार केला आहे. आपण त्याला क्वेश्चन नाही केलेलं. तो क्वेश्चन करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो होता की आपण साधारणपणे 40 वर्षापूर्वी एखाद्या स्त्रीला मासिक पाळी केव्हा यायची, वयाच्या 14व्या-13व्या वर्षी यायची आणि पाळी केव्हा जायची, 40व्या वर्षी जायची. म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये स्वतःचे हॉर्मोन्स तयार होण्याचा जो कालावधी होता तो रफली 25 ते 26 वर्ष होता. बरोबर. त्याच्यानंतरच्या जनरेशनचा विचार करा, पाळी कधी यायला लागली, 12व्या वर्षी, 13व्या वर्षी. मासिक पाळी जाती कधी आहे, 45, 48, 50, 52, तरी मेनोपॉज येत नाही. म्हणजे जे 26 वर्ष हॉर्मोन्स शरीरात तयार होत होते ते आता 26च्या ऐवजी 36-40 वर्ष तयार व्हायला लागलेले. आणि आता लहान मुलींना वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पिरियड्स येत आहेत. बरोबर. त्यावेळेस त्यांना कळत पण नाही हा बदल काय. असं काय झालंय मागच्या 30-40 वर्षामध्ये की इतका महत्त्वाचा घटनाक्रम एका स्त्रीच्या शरीरातला, तिच्या आयुष्यातला अचानक का बदललेला आहे. आणि त्याचं कारण आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे. हॉर्मोनल चेंजेस. हे हॉर्मोनल चेंजेस कुठून येत आहेत? हे हॉर्मोनल चेंजेस इनबिल्ट आहे. आपली मुलं आता खूप हुशार व्हायला लागलेली. आपल्याला खूप अभिमान वाटतो मोबाईलवरती 2 वर्षाचं बाळ, 3 वर्षाचं बाळ ज्या प्रकारे ॲप्स बघतं, मोबाईल बघतं. आज अनेक वेळेस आई किंवा पालकांना ते बाळ रडायला लागलं की त्याच्या हातात लगेच मोबाईल देऊन टाकला जातं. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज्ड म्हणजे की एखाद्या हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी वॉर्डमध्ये असं तुमचं बाळ जन्माला आलं, त्याला रिटर्न गिफ्टमध्ये आम्ही मोबाईल फोन देऊन टाकू त्याला. म्हणजे अशा स्वरूपाची सुद्धा मार्केटिंग गिमिक सुरू होऊ शकते. तर मेंदूची वाढ एका ठराविक दिशेने होऊ शकत नाही. जेव्हा मेंदूची वाढ आपण म्हणतो खूप स्मार्ट होत आहे तर तो हॉर्मोन्स पण स्टिम्युलेशन होतात. सेकंड, एक वेळ होती की आपल्या बालपणामध्ये की आजी आजोबा ओरडायचे रोज सकाळी उठल्या उठल्या दूध पी, कारण आपल्याला असं वाटायचं दूध हे कम्प्लीट अन्न आहे. बरोबर आहे. परंतु आज भारतात 60% दूध हे मनुष्यांच्या पिण्याचे योग्य नाही आहे. कारण त्या गाई म्हशींना जे इंजेक्शन्स दिले जातात त्यांचं पिटोसिनचे इंजेक्शन्स, दूध जास्त यावं याच्यासाठी, हे हॉर्मोन्स त्या दुधाच्या माध्यमातून आपल्या शरीरात येताच आहे. बरोबर आहे. आपण आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये वॉटर फिल्टर्स लावून ठेवलेले आहेत. बरोबर आहे. पण वॉटर फिल्टर्स लावून आपण ते पाणी स्वच्छ करून पितोय असं आपल्याला वाटतं. पण ज्या गाई म्हशींचा पाणी देत आहेत ते पित आहेत, ते कुठलं पाणी पित आहे? बरोबर. ते तर ग्राउंड वॉटर पित आहे. त्याच्यामधनं जे काही हे हेवी मेटल्स येत आहेत हे सगळे आपल्याला येऊन, सो द थिसिस वॉज की ह्या सर्व चेंजेसमुळे हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागलेले आहेत. आणि याचा एक प्रभाव काय झाला आहे, 20 वर्षापूर्वी स्तनाचा कर्करोग हा 60 नंतर होणारा आजार होता, तो आता 40मध्ये, तो आता 40 यायला लागलाय. स्त्रीबीजाचा गर्भाशयाचा कर्करोग 60-70 नंतर होणारा आजार होता, तो आता 50मध्ये व्हायला लागलेला आहे. म्हणजे माझे दर महिन्याला मी साधारण 60 ते 65 स्तनाच्या कर्करोगाचे ऑपरेशन्स करतो. आणि अनफॉर्च्युनेट मी ह्याच महिन्याचा मागच्या 20 दिवसांचा जर कधी आलेख सांगितला, 3 मुलींचे ऑपरेशन्स केले. एकीचं वय 21 वर्ष, एकीचं 23 वर्ष, एक 27 वर्ष. म्हणजे इतक्या कमी एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पण वाढायला लागलं आहे. सो हा आजार समजून घेणं, याची बायोलॉजी समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं झालं आहे. कॅन्सरमध्ये रोबोटिक सर्जरी ह्याचा कसा रोल आहे? म्हणजे रोबोटिक सर्जरी हे एक तंत्रज्ञान आहे आणि इट इज व्हेरी गुड, देर इज नो डाऊट अबाउट इट. म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतं की रोबोटिक सर्जरी फ्युचर आहे का, तर दे आर लिव्हिंग इन द पास्ट. ओके. रोबोटिक सर्जरी फ्युचर नाही आहे, हे ऑलरेडी प्रेझेन्स आहे. आणि रोबोटिक सर्जरी हे सर्जनच्या हातातलं एक असं तंत्रज्ञान आहे ज्याच्यामुळे शस्त्रक्रिया खूप चांगल्यारीत्या करता येते. अनेक पेशंट्सला किंवा डॉक्टर्सला सुद्धा एक गैरसमज आहे की आपण जेव्हा समजा पोटाच्या कॅन्सरचं ऑपरेशन करतोय आणि तर सांगतात की सर ओपन करून ऑपरेशन करा कारण ते तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. वास्तविकरित्या रोबोटिक सर्जरीमध्ये ओपन सर्जरीपेक्षाही जास्त चांगलं दिसतं. कारण ओपन सर्जरीमध्ये 1x इमेज मिळते, 2D इमेज असते. इकडे 3D इमेज आणि 10 टाइम्स मॅग्निफाईड इमेज दिसते.
असे काही मीथ आहेत. असं म्हणलं जातं की रोबोटिक सर्जरी वगैरे हे फक्त जस्ट आपल्या काय म्हणतात स्वतःला फेमस करण्यासाठी वापरलं जातं आणि पैसे कमवण्यासाठी वापरलं जातं. मग हे मीथ जे आहेत हे खरे आहेत का, असं म्हणजे असं काही नाही? नाही, सी बेसिकली काय जी व्यक्ती स्वतः करत नाही आहे ती त्या तंत्रज्ञानाला नाव ठेवायचा प्रयत्न असतो. रोबोटिक सर्जरी जर कधी खरंच मिथ असते किंवा पैसे कमवण्याचं साधन असतं तर मग अमेरिका युरोपमध्ये आज सर्वाधिक प्रमाणामध्ये रोबोटिक सर्जरी झाल्याच नसतात. आज मागच्या आठवड्यातलीच न्यूज आहे, इंग्लंडमध्ये NHSने सर्व हॉस्पिटल्समध्ये रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट्स एस्टॅब्लिश करण्यासाठी 5,000 रोबोट्सची ऑर्डर दिलेली आहे गव्हर्नमेंटने. ओके. रोबोटिक सर्जरी हे कुठलं फॅन्सी टूल नाही आहे. म्हणजे इट्स लाईक परत मी सांगेल की शेतकरी बांधवांसाठी आज पाटानी पाणी देणं आणि ड्रिपनी पाणी देणं. ड्रिपनं जास्त सोयीस्कर आहे. मग ड्रिप ही फॅन्सी किंवा पैसे कमवण्याचं टूल आहे का? नाही. आज ड्रिपमुळे पाण्याची बचत होते आणि आपण त्या पिकाला जास्त योग्यरित्या पाणी देऊ शकतो. सेम रोबोटिक सर्जरीचं आहे. ओपन सर्जरी करून जो अवयव काढायचा आहे त्याच्याबरोबर आपण आजूबाजूच्या अवयवाला पण हानी करतो. ओके. रोबोटिक सर्जरीमध्ये आपण जिथे करायचं तितकंच करतो, प्रिसाईज करतो, ॲक्युरेट करतो. ब्लिडिंग होत नाही, इन्फेक्शनची भीती कमी असते, रुग्णाला वेदना कमी होतात, त्रास कमी होतो, पेशंट लवकर घरी जातो. तुम्ही सगळ्यात कमी वयातल्या कुठल्या पेशंटवरती रोबोटिक सर्जरी केलेली आहे? रोबोटिक सर्जरी सगळ्यात कमी वयाच्या मी 12 वर्षाच्या मुलावरती केलेली आहे. कोणता कॅन्सर होता? किडनीचा कॅन्सर होता. ओके. किडनीचा नाही एक्झॅक्टली, किडनीच्या वरती ॲड्रिनल नावाची एक ग्रंथी असते. ओके. तर त्या ॲड्रिनल ग्रंथीचा ट्यूमर होता. 12 वर्षाचा मुलगा होता. ते रोबोटिक सर्जरीने काढलं आणि त्या मुलाला आणि पालकांना स्वाभाविक खूप भीती होती की त्याला वेदना किती होतील, मुलाला त्रास होतील का. एक 3.5 सेंटीमीटरचं ट्यूमर होतं आणि त्याला मी ऑपरेशनच्या दिवशी सकाळी ॲडमिट केलं कारण तो आदल्या दिवशी पण खूप घाबरलेला होता. ऑपरेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लिक्विड्स चालू केले आणि तिसऱ्या दिवशी तो घरी गेला. टाके नाही, काहीच नाही. रोबोटिक सर्जरी आणि नॉर्मल सर्जरी याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण किती % कमी किंवा जास्त आहे? ॲक्च्युली मृत्यूचं प्रमाण कमी अधिक म्हणणं चुकीचं होईल कारण रोबोटिक सर्जरी तेच करतं जे ओपन सर्जरीमध्ये पण करता येऊ शकतं. इथे प्रश्न असतो बाकीच्या सराउंडिंग टिश्यूजला होणाऱ्या डॅमेज किंवा ॲक्युरेसीबद्दल. रोबोटिक सर्जरी ओपन सर्जरीच्या तुलनेत निश्चितपणे खूप ॲक्युरेट आहे. अर्थात याचा असा अर्थ होत नाही की मी सर्व सर्जरीज रोबोटिकच करतो. आम्ही साधारण महिन्याला 500पेक्षा जास्त पेशंट्सवरती आम्ही ऑपरेट करतो. त्यातले रोबोटिक सर्जरीज किती असतात? 18, 20, 22 त्याच्यापेक्षा जास्त नसतात. कारण रोबोटिक सर्जरी प्रत्येक सर्जरीसाठी उपयुक्त नसते. ठराविक सर्जरीज आहेत ज्याच्यामध्ये रोबोटचा निश्चितपणे फायदा होतो. बाकीच्या सर्जरीज ओपन असतात किंवा लॅप्रोस्कोपिक असतात, त्याच केले जातात. परंतु जिथे शक्य आहे तिथे रोबोटिक सर्जरी ही लॅप्रोस्कोपी किंवा ओपन सर्जरीच्या तुलनेमध्ये उजवी आहेत, याच्यात काही शंका नाही. सर, तुम्ही सांगितलं की रोबोटिक सर्जरी जी आहे हे रोबोटिक सर्जरी खूप चांगल्या प्रकारे केली जाते आणि रोबोटिक सर्जरी हे सध्याचं म्हणजे फ्युचर नसून सध्याचं प्रेझेंट आहे. तर असा एखादा चान्स आला तर तुम्ही रोबोटिक सर्जरी स्वतःच्या फॅमिलीवरती करू शकाल का? निश्चितपणे. आणि समजा मला जर कधी उद्या एखादी शस्त्रक्रिया करायची गरज पडली तर मी माझी सर्जरी रोबोटिकनीच करून गेली कारण मला माहिती आहे त्याचे फायदे आहेत. म्हणजे रोबोटिक सर्जरी 100% सेफ आहे? सेफ आहे आणि इट इज डेफिनेटली बेटर. बट ॲज अ सेड की प्रत्येक याच्यासाठी नाही. जिथे आवश्यक आहे, जिथे रोबोटिक सर्जरीचा बेनिफिट प्रूवन आहे तिथं तर नो डाऊट्स, नो सेकंड थॉट्स मी म्हणेन. ओके. आणि कॅन्सरमध्ये ज्या ट्रीटमेंट्स चालू आहेत सध्या, ह्या ट्रीटमेंट्समध्ये येणारं भविष्य काय असू शकतं? आता आपण केमोथेरपी झाली, परत कार्टिसेल्सचं चालू आहे सध्या, रोबोटिक सर्जरीचं चालू आहे. तर भविष्यामध्ये अशा कुठल्या ट्रीटमेंट बघायला मिळतील की जेणेकरून कॅन्सर हा लवकरात लवकर बरा होईल? कार्टिसेल थेरपी किंवा टिल्स, ट्युमर इन्फिल्ट्रेटिंग लिम्फोसाईट बेस्ड थेरपी, ह्या निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजून अधिक प्रमाणामध्ये याचा वापर होणार आहे, ज्यांनी रुग्ण कमीत कमी वेळेत पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढेल. सर्जरीजमध्ये आपण रोबोटिक सर्जरीबद्दल बोलतो आहे आणि आज ऑलरेडी शक्य झालं आहे की इंग्लंडमध्ये बसून अमेरिकेत शस्त्रक्रिया करता येऊ शकते,
दिल्लीमध्ये बसून नाशिकमध्ये शस्त्रक्रिया करता येऊ शकते. ज्याला आपण डिस्टंट सर्जरीज, ही पण तेवढीच वास्तविकता आहे जी येत्या भविष्य काळामध्ये अधिक प्रमाणात होईल आणि त्याला टेक्नॉलॉजीनी सांगड घातलेली आहे. ओके. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक्सपर्टीज मिळणं शक्य नाही आहे. ओके. तर जिथे आपण परदेशात बघितलं तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात. म्हणजे समजा जळगावमध्ये, धुळ्यामध्ये ज्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात, मी नाही म्हणत नाही, परंतु काही स्पेसिफिक शस्त्रक्रिया ज्या हाय व्हॉल्यूम सेंटर्समध्ये जितक्या चांगल्यारित्या होऊ शकतात त्या ग्रामीण भागामध्ये किंवा Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये शक्य नाही. त्यामुळे त्याचं डिसेंट्रलायझेशन जे आपण म्हणतो ते प्रत्येक ठिकाणी चांगलं नाही, पण सेंटर्स ऑफ एक्सिलन्स क्रिएट करावे लागतील. यांनी रिझल्ट्स इम्प्रूव्ह होतात, रुग्णांचा कॉस्ट कमी होतो आणि उपचार निश्चितपणे चांगल्यारित्या करता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं की टांझानियाहून मुलगी इथं आली होती, ती टांझानियामध्ये राहून इथून तुम्ही तिची शस्त्रक्रिया करू शकाल भविष्यात करू शकाल. ओके. आणि कॅन्सरमध्ये आणखीन एक गोष्ट बोलायची झाली तर अशी एक कुठली गोष्ट आहे जी समाजामध्ये खोट्या पद्धतीने पसरली गेलेली आहे कॅन्सरच्या बाबतीमध्ये? कॅन्सर म्हणजे मृत्यू, हा जो भीती आहे किंवा हे जे गैरसमज आहे तो आपल्याला बस्ट करणं आवश्यक आहे. आणि ह्या एका गैरसमजामुळे कॅन्सर पेशंट्स अजूनही ओपनली येऊन बोलत नाही. कॅन्सर ह्या आजाराचा एक स्टिग्मा आहे आणि त्या स्टिग्मामुळे बरेचसे जण कुटुंब घाबरतात, पेशंट घाबरतात आणि ते समोर येत नाही. जेव्हा आपण कॅन्सरला एक सर्वसामान्य आजार आहे अशा स्वरूपाने ट्रीट करू तर स्वाभाविक आहे त्याचा एक्सेप्टन्स वाढेल आणि पेशंट्स बरे होण्याची शक्यता पण तितकीच वाढू शकेल. जसं आता बघितलं की भारतामध्ये काही जुन्या उपचार पद्धती होत्या, त्याच्यामध्ये आयुर्वेद आलं, होमिओपॅथी आली आणि आता हे ॲलोपॅथीचं काही ट्रीटमेंट चालू आहेत. तर अशाच काही ट्रीटमेंट चायनामध्ये पण होत्या. चायनामध्ये ज्या त्यांच्या ट्रॅडिशनल ट्रीटमेंट होत्या त्या ट्रॅडिशनल ट्रीटमेंटला तेवढाच चांगला दर्जा देऊन त्यांनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती ॲलोपॅथीसोबत मिक्स करून त्या ट्रीटमेंट देऊन रुग्ण बरे करतात. परंतु भारतामध्ये असं होत नाही आहे. भारतामध्ये आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी ह्या दोघांची सांगड जमत नाही आहे किंवा हे दोन वेगवेगळे ट्रीटमेंटच्या पद्धती असल्यामुळं तुमचं मत काय याच्यावरती की कॅन्सरसारखा रोग असेल किंवा बाकीचे काही अन्य रोग असतील त्या रोगावरती ह्या ज्या भारताच्या जुन्या पद्धती आहेत आपल्या आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी यांचा काय उपयोग होऊ शकतो किंवा कशा प्रकारे त्या ट्रीटमेंट दिल्या जाऊ शकतात? आता दोन भाग आहेत. प्रत्येक पॅथी, मग ते आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, युनानी आहे, चायनीज मेडिसिन आहे, प्रत्येक एक सायन्स आहे. परंतु अनफॉर्च्युनेटली प्रत्येक सायन्सच्या मर्यादा असता हे समजून घेणं आवश्यक असतं. की आज आपण चायनीज मेडिसिनबद्दल बोललात, चायनीज मेडिसिन इतकी चांगली आहे तर सगळं जग का वापरत नाही ती? बरोबर आहे. कुठल्याही कॅन्सरच्या उपचारामध्ये उपचार असे ठरवले जातात किंवा असे दिले जातात जे सर्व जगभरामध्ये प्रत्येक मानवीय जीवनासाठी उपयोगी पडतील आणि त्याचे होणारे फायदे हे निश्चित केले गेलेले आहेत, त्याचे होणारे साईड इफेक्ट्स हे जगाला माहिती आहेत. म्हणूनच चायनामध्ये जरी असलं तर मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस केली जाते. बरोबर आहे. ते असं नाही म्हणत की आमच्या पेशंटला फक्त तुम्ही चायनीज मेडिसिनच ट्रीटमेंट करा. सो सायन्स हॅज टू बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. जो सायन्स युनिव्हर्सली एक्सेप्टेड नाही आहे, जो पर्सनलाइज्ड बेसिसवरती आहे, त्याला महत्त्व दिले जाऊ शकत नाही. आज समजा आम्ही 2.5 लाखपेक्षा जास्त पेशंट्सला उपचार केलेत, आम्ही शास्त्रोक्तरित्या सांगतोय की ह्या पेशंट्सला आम्ही हे उपचार केले, त्याचे हे रिझल्ट्स आहेत. हे उपचार आम्ही कुठल्या आधारे केले, कुठल्या निकषाने केलेले आहेत, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ते अन्य पॅथीजमध्ये नसल्या कारणाने पेशंट्सचं जास्त नुकसान होतं आहे. मी असं कधीच म्हणत नाही की ही उपचार मी ठरवलेली आहे. ही उपचार पद्धती सायन्सनी ठरवलेली आहे जी मी फॉलो करतोय. अनेक वेळेस बाकीच्या पॅथीजमध्ये काय होतं, मी दिलेला उपचार त्याच्यातनं झालेले रिझल्ट्स, बरं किती पेशंटला फायदा झाला? 4 पेशंटला फायदा झाला, 8 पेशंटला फायदा झाला, 10 पेशंट्सला फायदा झाला. शास्त्र तसं नाही चालत. फायदा युनिव्हर्सल पाहिजे. आज आपण जर कधी म्हणतो की ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला ट्रॅस्टुझुमॅब आणि पर्टुझुमॅबचे इंजेक्शन दिल्यानंतर कंप्लीट रिस्पॉन्सचे चान्सेस 75% आहे, तर ते 75% चान्सेस रिस्पॉन्सचे हॅज टू बी अक्रॉस द ग्लोब, तर ते सायन्स एक्सेप्टेबल आहे. बरोबर. म्हणून सध्या तरी
मॉडर्न मेडिसिनशिवाय कॅन्सरच्या उपचारामध्ये पर्याय नाही. अनेक वेळेस पेशंट्स मॉडर्न मेडिसिनला घाबरतात कारण याच्याशी रिलेटेड साईड इफेक्ट्स माहिती असल्या कारणाने, आणि अन्य पॅथीजमध्ये सांगितलं जातं की याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे, पण फायदा किती होईल हे पण माहिती नसतं. आणि त्या पिरियडमध्ये पेशंट्सचा जो आजार वाढतोय, वाढणारा आजार, तो त्यांच्या जीवाला धोकादायक ठरतो. ह्याच रिलेटेड मी एक सांगू इच्छितो की भारतामध्ये एक प्रॅक्टिस आहे जी खरं सांगू तर आपल्या समाजासाठी खूप घातक आहे. कोणती प्रॅक्टिस? ती प्रॅक्टिस म्हणजे व्यक्तिकेंद्रित उपचार. डॉक्टर ठरवतो की हे उपचार केल्या पाहिजे आणि हे माझ्या पद्धतीने केले पाहिजे, त्याच्यावरती ऑडिट्स होत नाही. येस. आज प्रत्येक डॉक्टर प्रत्येक पेशंटसाठी जो केला गेलेला उपचार जर कधी ऑडिट बेस्ड असेल की हा उपचार का केला आहे, का ठरवलं, असं जर कधी आपल्यावरती कोणी प्रश्न विचारणारा असेल तर आपले कधीच डिसिजन चुकणार नाही. बरोबर. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे समजा मी म्हणतोय 2,70,000 पेशंट, तर जी पेशंट्सनी आमच्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत, आय एम शुअर प्रत्येकाला माहिती आहे या 2,70,000 पेशंटचा प्रत्येकाचा पूर्ण डेटा हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तो डेटा म्हणजे फक्त त्याचं नाव, गाव, पत्ता नव्हे, तर त्यांना कॅन्सर कधी डायग्नोज झाला, तो कुठल्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला, तो कॅन्सर कुठल्या प्रकारचा कॅन्सर होता, त्याच्यासाठी आम्ही काय उपचार केलेत, समजा तो कॅन्सर परत झाला, तो केव्हा परत झाला, मग त्याच्यासाठी काय उपचार दिले, तो का परत झाला, याचे कंटिन्युअस एक ऑडिट प्रोसेस चालू असते. जिथे आम्हाला प्रश्न विचारले जातात, मलासुद्धा प्रश्न विचारले जातात की मी जी ट्रीटमेंट करतोय ही योग्य आहे का नाही. अशा ऑडिट प्रोसेसेस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जर कधी असल्या, प्रत्येक डॉक्टरांवरती एक प्रकारे शास्त्रोक्त लेटेस्ट ॲडव्हान्स ट्रीटमेंट करण्याचा एक नियंत्रण असलं, एक अंकुश असला, तर उपचाराच्या दिशा निश्चित बदलतील. ओके. आता तुम्ही सांगितला की बाबा रिपिटेटिव्ह कॅन्सर म्हणजे एखाद्या पर्सनला जर कॅन्सर झालेला आहे तर त्याला किती % चान्स असतो की परत त्याचा कॅन्सर बरा झाल्यानंतर परत होण्याचा? इट डिपेंड्स अपॉन द स्टेज. समजा फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान झालेलं असेल आणि उपचार केला असेल तर पहिल्या 5 वर्षांमध्ये पुन्हा आजार उद्भवण्याची भीती सरासरी 2 ते 5% असते. ओके. तेच जर कधी थर्ड स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर परत आजार उद्भवण्याची भीती 30 ते 50% असते. ओके. आणि ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणजे आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटचे उपचार पद्धती त्यांच्या स्टेजनुसार डिसाईड होतात आणि त्या स्टेजनुसार प्लॅन केले जातात. आधी असं होतं की कॅन्सरचं बायोप्सी झाली आणि निदान झालं की हो ठीक आहे, हा स्क्वॉमस सेल कार्सिनोमा आहे किंवा ॲडिनो कार्सिनोमा आहे. आता त्याच्यावरती उपचार नाही ठरत. आता आम्ही नेक्स्ट जीनोम सिक्वेन्सिंग, म्हणजे साधारण 100 ते 500 जीन्सपर्यंत जाऊन त्या पेशंटच्या ट्युमरच्या स्टडीज केले जातात की हा आजार का झाला, त्यांना कुठल्या जेनेटिक म्युटेशन्स अवेलेबल आहेत आणि त्यानुसार कुठला उपचार त्या रुग्णासाठी जास्त प्रभावी ठरेल हे ठरवता येऊ शकतं. आणि कॅन्सरमध्ये जेव्हा उपचार पद्धतीचा तुम्ही आता उल्लेख केला, या उपचार पद्धतीमध्ये कधी कधी असा एखादा किस्सा झाला असेल किंवा कदाचित म्हणजे रेअरली 0.1% पेशंटला काही चुकीची उपचार पद्धती पण होऊ शकते का? बेसिकली चुकीचं म्हणण्यापेक्षा असं होतं बऱ्याच वेळेस की आपण कॅन्सरच्या उपचारामध्ये समजा किमोथेरपी म्हणालो आपण, ते युजली किमोथेरपी चालू केली पण किमोथेरपीचा फायदा किती होणार आहे हे पहिल्या दुसऱ्या किमोमध्ये कळतच नाही, ते 3 डोस नंतरच कळतं. आणि असं होऊ शकतं की 3 सायकल्स किमोथेरपी दिल्या, त्या किमोथेरपीच्या त्या रुग्णांनी साईड इफेक्ट्स पण सहन केल्या आणि 3 किमोथेरपीनंतर आजार कमी व्हायच्याऐवजी आजार वाढला. याचा असा अर्थ होत नाही की ती किमोथेरपी चुकीच्या पद्धतीने गेलेली. कुठली किमोथेरपी द्यायची पुन्हा सांगेल ते सायंटिफिक गाईडलाईन्सच्या आधारे ठरवले जातं की पहिल्यांदा प्रिफर्ड मेडिसिन्स, त्याला मी कॅटेगरी 1 रेकमेंडेशन म्हणतो, ही औषधं वापरली पाहिजे, सेकंड लाईनमध्ये ही औषधं वापरली पाहिजे, थर्ड लाईनमध्ये ही औषधं वापरली पाहिजे. आणि ह्या औषधांचा प्रभाव आपल्याला उपचार केल्यानंतरच लक्षात येतो. दुर्दैवाने आजही अशा कुठल्याही एस्टॅब्लिश्ड तपासण्या उपलब्ध नाही आहे की आपण आधीच सांगू शकतो की ह्या पेशंटला ह्या औषधांचा कसा प्रभाव होणार आहे हे आधी नाही ठरवता येतं. ओके. आणि सेकंड टाईम कॅन्सर झाल्यानंतर त्यांचे कॅन्सरमुक्त होण्याचे चान्सेस किती असतात? मी आपल्याला माझं एक पेशंट आहे, सिन्नरचे पेशंट आहे, त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो. त्या पेशंटला 2005 साली तोंडाचा कॅन्सर झाला. ओके. पहिल्यांदा झाला. कोणत्या एजला?
ही मस्ट बी अराउंड 26-27 वर्ष असेल त्यावेळेस. अच्छा, 26व्या वर्षी 2005. 27व्या वर्षी 2005 तोंडाचा कॅन्सर झाला. शोएब नाव आहे त्याचं. काही दिवसानंतर ऑपरेशन केलं. अर्ली स्टेज होता, तंबाखूची सवय होती. 3-4 महिन्यानंतर कॅन्सर परत झाला. पुन्हा ऑपरेशन केलं, त्यावेळेस रेडिएशन दिलं. रेडिएशन संपलं, महिनाभर नसेल झाला, पुन्हा कॅन्सर झाला. अच्छा. म्हणजे 7-8 महिन्यात तिसऱ्यांदा कॅन्सर आला. त्यावेळेस मी त्या पेशंटला म्हणालो की बाबा तू एकदा जाऊन मुंबईला ओपिनियन वगैरे घेऊन ये. मुंबईला जाऊन ते ओपिनियन घेऊन आले. तिथेही त्यांना सांगितलं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. तिसऱ्यांदा ऑपरेशन केलं. असं करत करत साधारण 2-2.5 वर्षांच्या पिरियडमध्ये त्यांची 6 वेळेस ऑपरेशन झाली. 2-2.5 वर्षात 6 ऑपरेशन्स केली. आणि पुन्हा 7व्यांदा कॅन्सर झाला. 7व्यांदा कॅन्सर झाल्यानंतर मी म्हटलो आता काही करून उपयोग वाटत नाही आहे. आणि मी त्यावेळेस त्यांना मुंबईला परत प्रधान सर जे माझे टीचर आहे त्यांच्याकडे पाठवलं. म्हटलं सर एक तुमचं ओपिनियन पाहिलं. सरांनी पण रिप्लाय दिला काही करून उपयोग नाही आहे, डोंट ऑपरेट. कारण बेस्ट सपोर्टिव्ह केअर आम्ही जे म्हणतो की इतका रॅपिडली परत होतो आहे. पण त्या पेशंटच्या मिसेस ज्या आहेत त्या मला म्हणाल्या की सर नाही, मी असंच नाही सोडू शकत, करा प्रयत्न. तर मी म्हटलं अगं नाही उपयोग. कारण इतका आज जरी ऑपरेट केलं तो 15 दिवसांनी परत होईल का 2 महिन्यांनी परत होईल याची गॅरंटी नाही देऊ शकत. पण त्या ताईंनी इतका आग्रह धरला की नाही म्हणे सर जे काही होईल ऑपरेट करू. आता इन द मीन टाईम आर्थिकरित्या सुद्धा सगळं जीवन विस्कळीत झालेलं होतं. कारण फायनान्शियली काही खूप स्ट्रॉंग नव्हते. तर ती सर्जरी करताना त्या मला म्हणे की सर आमची इच्छा आहे प्लीज तुम्ही ऑपरेट करा आणि इतक्या वेळेस ऑपरेट केलेलं आहे हे शेवटदा करून द्या. पण माझी आर्थिक पण अडचण आहे. सो मी त्यांची सर्जरी 7व्यांदा सर्जरी मे 2007 फ्रीमध्ये केली. अच्छा, म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 2-2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये 7व्यांदा ऑपरेशन केलं. आणि ते ऑपरेशन म्हटलं ₹1 मलाच कसं तरी गिल्टी वाटत होतं, मी करून दिलं ऑपरेशन. 2007 पासून आजपर्यंत तो कॅन्सर परत कधीच आला नाही आणि ही इज ॲब्सोल्युटली फाईन. सो कॅन्सरची बायोलॉजी कशी बिहेव करेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. वी शूड फॉलो सायंटिफिक प्रोटोकॉल्स. आणि अनेक वेळेस असं वाटतं की हा पेशंट वेगळ्या पद्धतीने वागू शकतो ट्युमरच्या स्वरूपात, पण ॲक्च्युअल फायनल आउटकम्स काहीतरी वेगळेच असतात. म्हणजे रिपिटेटिव्ह कॅन्सर झाला तरी तो बरं होण्याची शक्यता आहे. त्याच्या लगेच रिपीट कॅन्सर परत झाला म्हणजे सगळं आपण हरलोच आणि परत याच्यातनं काही रिझल्ट्सच नाही आहे असं आपलं मन न करू नये. आणि त्यापेक्षा मी म्हणेल की कॅन्सरच्या उपचारामध्ये जितका डॉक्टर महत्त्वाचा असतो, जितकं उपचाराच्या पद्धती महत्त्वाच्या असतात, त्याहीपेक्षा महत्त्वाचं पेशंटचं विल पॉवर खूप महत्त्वाची असतं. वी हॅव सीन लास्ट स्टेजचे पेशंट्स पण पूर्णपणे बरे होतात फक्त त्यांच्या मानसिक विल पॉवरच्या याच्यावरती आणि कुटुंबाच्या सपोर्टवरती. कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. लहान मुलांमध्ये मी प्रकर्षाने जाणवतो, बघतो, लहान मुलांमध्ये कॅन्सर्स खूप छानरित्या रिस्पॉन्ड करतात, खूप लवकर बरे होतात. त्याचं कारण काय? कदाचित मुलं विचार करत बसत नाही. अच्छा, ते निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाही. दे टेक इट ओके, पॉझिटिव्हली घेतात. बरोबर आहे. आता गोईंग बॅक टू तुमचे काही म्हणजे आपण जसं विचार खूप सारं डिस्कशन केलं, ब्रिटनची व्यवस्था असू द्या, NHS किंवा भारतीय गव्हर्मेंट हॉस्पिटल असू द्या किंवा आपलं प्रायव्हेट हॉस्पिटल असू द्या. तर मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारू इच्छितो की सपोज 2000 तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात केली, ऑलमोस्ट 2000 आय थिंक 2000 का 2005 तुम्ही इंडियामध्ये परत आलात. तर त्यावेळेस जर तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट अराउंड 100 करोड असते तर ॲज अ डॉक्टर तुम्ही काय केलं असतं? 2000 साली जर कधी माझ्याकडे 100 करोडचं फंडिंग असतं तर मी असं एक हॉस्पिटल उभारलं असतं. कारण आज अनफॉर्च्युनेटली 100 कोटीमध्ये मोठं हॉस्पिटल नाही उभारता येऊ शकत. आजच्या सर्व गोष्टींचे फॅक्टर्स खूप बदललेत. पण त्यावेळेस मी साधारण 40-50 करोडमध्ये इतकं सुंदर हॉस्पिटल उभं केलं असतं आणि 50 कोटी रुपये मी बँकेत किंवा FD करून टाकली असती. त्याच्या याच्यावरती येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा मोफत उपचार करू शकलो असतो एवढी मला गॅरंटी आहे. अच्छा, म्हणजे हे झालं असतं, शक्य झालं असतं, आरामशीर शक्य झालं असतं. आणि ती सिच्युएशन जर ह्या वेळेस आली तर? आजच्या स्थितीमध्ये सायन्स ज्या प्रकारे वाढलेलं आहे, 100 कोटीमध्ये सर्वात चांगलं कॅन्सर हॉस्पिटल नाही होऊ शकत. किती खर्च लागतो त्याला? त्याच्यापेक्षा खूप जास्त लागतो. कारण आज साधा एक रोबोट घ्यायचा म्हटला तर रोबोटची रनिंग कॉस्ट
मिनिमम म्हटलं तर 10 कोटीपासून सुरू होते. रेडिएशन मशीन्स साधारण 12 कोटी ते 35 कोटीपर्यंतच्या रेडिएशन मशीन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे ऑन अन ॲव्हरेज हॉस्पिटल बांधायचं म्हटलं तर प्रति बेड 1 करोड रुपयाचा खर्च येतो. सो हा जे काही फॅक्टर्स बघितले, पण तरीही आज समजा मला कोणी म्हटलं की मी 100 कोटी रुपये देतो, काय करू? तर मी 100 कोटी रुपये जर कधी मला मिळाले तर मी त्याच्यामधनं नाही म्हटलं तरी 1000 मुलांचे 1000 मुलांचे भारतभरातनं बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स 100% करू शकतो. म्हणजे 1000 मुलं पूर्णपणे आजारमुक्त आणि बरे होऊ शकते. ओके. आणि आणखीन एक मीथ होतं, म्हणजे पूर्ण सोसायटीमध्ये आहे की एखादी गाठ शरीरामध्ये असली की ती गाठ म्हणजे 99% कॅन्सरचं रूप घेतं असं म्हणलं जातं. हे खरं आहे का? नाही. बेसिकली आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती अनेक गाठी असतात. प्रत्येक गाठ हे एक ट्यूमर असतं, पण प्रत्येक ट्यूमर हे कॅन्सरचं नसतं. किती % ऑफ असतं? खरं सांगू तर 2-3% जास्त कॅन्सर नसतात. कॅन्सर म्हणजे ती गाठ जी शरीरात अन्य ठिकाणी पसरण्याची क्षमता ठेवते. परंतु आज कॅन्सरची गाठ असेल किंवा साधी गाठ असेल, बऱ्याच वेळेस ते दुखत नाही, म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आय वुड सजेस्ट की जर कधी गाठ असेल तर तज्ज्ञांना दाखवून खात्री करून घेणे की ही कॅन्सरची नाही आहे इज द सेफेस्ट बेट. बरोबर. आता तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली की माउथ कॅन्सर हा रॅपिडली वाढत आहे. याच्या व्यतिरिक्त असा कोणता कॅन्सर आहे जो यंग जनरेशनमध्ये वाढायची शक्यता तुम्हाला वाटते किंवा येणाऱ्या फ्युचरमध्ये तो वाढू शकेल? स्तनाचा कर्करोग. लेडीजमध्ये झाला तो. जेंट्समध्ये मोठ्या आतड्यांचा कर्करोग. त्याचं कारण काय? डाएट. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूडचं प्रमाण वाढत जाणे. स्पायसी फूड. नॉन व्हेज स्पायसी मैदायुक्त पदार्थांचं सेवन वाढत चालणं आणि त्याच्याबरोबर अल्कोहोलचं प्रमाण वाढत चालणे, हे सर्व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाला आमंत्रण आहे. म्हणजे मोठ्या आतड्याचा कर्करोग हा अर्ली डिटेक्ट होऊ शकतो का? नाही, कारण मोठ्या आतड्याचा कर्करोग जेव्हा लक्षात येतो अनेक वेळेस 2nd किंवा 3rd स्टेजमध्ये आलेला असतो. तो क्युरेबल आहे तो? येस. तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास होता, ह्या प्रवासामध्ये असा कुठला एखादा मोमेंट आला आहे का ज्यामध्ये तुम्हाला आहे ना इमोशनली वीक केलेलं आहे पेशंटच्या बाबतीमध्ये आणि तुम्हाला इमोशनली विचार करावा लागला त्या बाबतीमध्ये रादर दॅन प्रॅक्टिकली विचार? असं रोजच होतं अनफॉर्च्युनेटली. रोजच होतं, कारण इतके पेशंट्स बघत असताना अनेक वेळेस आपण हरलेलं युद्ध लढत असतो आणि कॅन्सरच्या उपचारामध्ये तो फक्त एक पेशंट नसतो, तो संपूर्ण परिवार जो असतो तो जुडला जातो. मी म्हणतो की कॅन्सर जरी एका पेशंटच्या ट्रीटमेंटच्या स्वरूपात असलो तरी नातेवाईकांना पण तितकाच आजार झालेला असतो, त्यांना पण तितक्याच वेदना होत असतात. इनफॅक्ट बऱ्याच वेळेस नातेवाईक वेगवेगळ्या फ्रंट्सवरती लढत असतात. बरोबर आहे. पेशंट आजाराशी लढतोय, नातेवाईकांच्या लढण्याच्या अनेक अडचणी असतात. एक तर आपलं दैनंदिन काम सोडणे, व्यवसायाला सुद्धा अडचणीत आणणे, आर्थिक नियोजन करणे आणि हॉस्पिटलला वारंवार जाणे, प्लस रुग्णाची पण काळजी घेणे. त्या याच्यामध्ये ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पेशंटशी इमोशनली कनेक्ट डेफिनेटली होऊन जातो. एखादा पेशंटचा आजार वाढला किंवा एखादा पेशंट दगावला, जितकं दुःख त्या कुटुंबाला होतं, एक डॉक्टर म्हणून मला पण तितकंच दुःख होतं, कारण मी पण त्या कुटुंबाचा एक सदस्य झालेला असतो ह्या प्रवासामध्ये. सो इट फील्स बॅड, पण त्यातनं आय हॅव लर्न टू डिस्कनेक्ट. कारण काय असतं, अनेक वेळेस असा होतो की समोर आलेल्या पेशंटला जर का त्याचा आजार चांगला नाही आहे, वाईट आहे किंवा पुन्हा झालेला आहे, त्याला ते दुःखाची न्यूज ब्रेक करणं, त्याचा स्वतःचा किंवा परिवाराचा लाईक आपण म्हणतो नाही का, त्यांची मानसिक ताकद डिस्टर्ब न करता त्यांना वस्तुस्थिती सांगणे, ही एक बाजू असती. आणि पुढच्या काही सेकंड्समध्ये समोर दुसरा पेशंट जो आलेला असतो, ज्याचा आजार फर्स्ट स्टेजमध्ये आहे, तर पहिल्या पेशंटचे इमोशन्स एकदम कट करून बाजूला ठेवून दुसऱ्या पेशंटला हसून सांगावं लागतं की डोंट वरी, यू आर ॲब्सोल्युटली फाईन. ते एक शिकलो आहे. आणि एक दुःख अजूनही होत असतं मध्ये मध्ये, खास करून मुलांच्या कर्करोगामध्ये. लहान मुलांमध्ये जेव्हा कॅन्सर्स होतात, आजही आपल्या समाजामध्ये दुर्दैवाने एक पार्ट बघायला मिळतो की समजा मुलगी असेल आणि तिला कॅन्सर झाला तर कुटुंब उपचार करायला थोडंसं संकोच करतात. अच्छा.
त्यावेळेस आय सी टू इट की समजा ती मुलगी असेल तर आमचे सोशल वर्क डिपार्टमेंट आहे किंवा आमचे ट्रस्ट आहे की फक्त पैसे नाही आहे म्हणून त्या कुटुंबाने त्या मुलीकडे उपचारामध्ये कुठेही कमीपणा नाही दाखवला पाहिजे. तिच्या उपचारामध्ये आम्ही सुद्धा सहभागी घेऊन वी मेक शुअर की तिचा ट्रीटमेंट पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे आज पण ती समाजामध्ये एक प्रकारची रूढी आहे किंवा मुलगाला झाला असेल तर मुलाचा करणं आणि मुलीला झालं तर तिच्याकडे नजरअंदाज करणं. बरोबर बरोबर. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे कॅन्सर जो आहे हा फक्त पेशंटला न होता पूर्ण कुटुंबाला होतो. बरोबर आहे. ते म्हणजे मी पण भरपूर वेळेस अनुभवलेलं आहे. माझ्या फॅमिलीमध्ये पण कॅन्सर झालेले आहेत. तुम्ही एखादा किस्सा सांगू शकता का, एखादा इमोशनल मोमेंट तुमचा? कालचाच किस्सा आहे. ओम नावाचा एक मुलगा आहे. ओमचं काल आला होता हॉस्पिटलला, पेढे घेऊन आला, नमस्कार केला आणि त्याच्या आजीबरोबर आला होता. म्हटलं काय ओम पेढे काय? म्हणे सर 95.4% मार्क्स मिळाले 10वीला. तर माझ्याबरोबर माझे रेसिडेंट्स होते, काही डॉक्टर कलिग्स माझ्या केबिनमध्ये होते त्यावेळेस, आणि तो 95.4% मार्क्स मिळाल्यानंतर तो गळ्यात पडला माझ्या. मला म्हणे सर तुमच्याबरोबर फोटो काढायचा आहे. आज ओमची उंची माझ्यापेक्षा जास्त झालेली आहे. म्हटलं काय करायचं आहे? तर म्हणे सर मी JEE देतोय आता आणि JEE देऊन मला IIT मध्ये ॲडमिशन घ्यायचंच आहे. तर सर्व जणांना वाटलं की अरे ठीक आहे, कदाचित सरांचा कोणी ओळखीचा असेल किंवा नातेवाईक असेल. आणि ज्या पद्धतीने तो माझ्याशी इंटरॅक्ट करत होता, आई आजी इतकी खुश होती. तर मग नंतर मी सांगितलं की हा तोच ओम आहे जो 1 महिन्याचा असताना मी त्याचं ऑपरेशन केलेलं, त्याला किडनीचा कॅन्सर होता. बापरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी किमोथेरपी घेतली, त्यावेळेस रेडिएशन घेतले, आज बरा झाला. आणि आजच्या स्थितीमध्ये जेव्हा तो एक ॲम्बॅसेडर, एक सक्सेस स्टोरी म्हणून समोर येतो, इट इज डेफिनेटली अ बिग इमोशन. म्हणजे त्याच्या ह्या आयुष्याच्या प्रवासामध्ये तो मला आपल्या मनाजवळ ठेवतो. आणि ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन केलं त्याला तर कळत पण नव्हतं, पण कालांतराने जेव्हा जेव्हा दर 1-2 वर्षातनं तो फॉलोअपला येतो, आता त्याला दरवेळेस यायची पण गरज नसते, तर ही हॅज रिमेंड कनेक्टेड विथ मी. अँड आय फील की दॅट इज एक डॉक्टर म्हणून ते खूप मोठं समाधान असतं की आता आपण पाहतोय, बघतोय की ही जी पेशंट्स इतक्या वर्षापूर्वी ट्रीट केली होती आता एकदम छान झालेत, नॉर्मल आयुष्य जगतायत. त्याबद्दल समाधान वेगळं आहे. अच्छा सर, कॅन्सरच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर कॅन्सरच्या जेव्हा ट्रीटमेंट चालू असतात, जसं केमोचा तुम्ही उल्लेख केला आत्ता, केमोथेरपी किंवा बाकीच्या दुसऱ्या कुठल्या ट्रीटमेंट्स होतात, त्या ट्रीटमेंटमध्ये शरीराला खूप वेदना होतात असं मी ऐकलेलं आहे आणि अनुभवलेलं पण आहे. कारण की माझ्या घरातले जवळच्या व्यक्तींना कॅन्सर झाला होता, तर त्यांना कधी कधी असं वाटतं की बाबा आपण हे शरीर सोडून आता मुक्त व्हावं. सुसायडल थॉट्स त्यांच्या मनामध्ये येतात. तर ही जी प्रोसेस आहे केमोथेरपी आणि कॅन्सरमधून सफर व्हायची आणि ते ट्रीटमेंट कंप्लीट करून कॅन्सरमुक्त व्हायची, ह्या प्रोसेसमध्ये की ॲज अ मानवता किंवा ॲज अ डॉक्टर तुम्ही कॅन्सर सर्जन काही त्यांना मेंटली कसं प्रिपेअर करता त्यांना? आय थिंक बघा, किमोथेरपीमुळे त्रास होतात, मान्य आहे. किमोथेरपीमुळे जे त्रास होतात का होतात? कारण किमोथेरपीची औषधं ही कॅन्सर पेशी आणि सामान्य पेशींमध्ये भेदभाव करत नाही. त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे जशा कॅन्सर पेशी मारल्या जातात त्या सामान्य पेशी पण मारल्या जातात. त्यामुळे अशक्तपणा किंवा पेशी कमी होणे, मळमळ होणे, वेदना होणे हे होतं. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये हे त्रास खूप कमी झालेत. आता पहिलं अशी वेळ होती की किमोथेरपीमुळे पेशंट दगावण्याची भीती असायची, आता तसं नाही आहे. किंवा हे त्रास कमी करण्यासाठी बऱ्यापैकी औषधं आता उपलब्ध झालेली आहेत. राहिला प्रश्न पेशंट्सला कसं तयार करणं. मी माझ्या सर्व खास करून लेडीज पेशंट्स जे असतात त्यांना हे एक उदाहरण देत असतो की प्रत्येक स्त्री हे स्वप्न पाहते की मला मातृत्व पाहिजे, मला आई व्हायचं आहे. प्रत्येक स्त्री त्या 9 महिन्यांच्या आईपणाच्या प्रवासामध्ये, आई बनण्याच्या प्रवासामध्ये तिला कल्पना असते की मला रोज वेदना होणार आहे, मला रोज त्रास होणार आहे. आणि बाळंतपण जेव्हा होतं तर तो बाळाचा जन्म असतो आणि आईचा पुनर्जन्म असतो, बरोबर असं आपण म्हणतो. का बरं? कारण त्या आईला त्या वेदना इतक्या होतात, सहन करून बाळाला जन्म द्यायचा असतं. मग त्या बाळाचा जन्म आणि आईचा पुनर्जन्म म्हणतो त्या 9 महिन्याच्या प्रवासामध्ये. तरी आपल्याला ह्या पृथ्वीवरती अशी कुठली स्त्री भेटलेली आहे का जी म्हणते बाबा मला त्या वेदनांमधनं जायचंच नाही किंवा मला आई व्हायचंच नाही आहे? नाही होत. का तो आनंद असतो आपल्याला एका नवीन जीवाला
जन्म देण्याचा. बरोबर. तर मी स्त्रियांना, आणि ते 9 महिन्याचा कालावधी असतो. कॅन्सरच्या बाबतीमध्ये 90% पेक्षा जास्त कॅन्सरमध्ये उपचार 4.5 महिन्यामध्ये पूर्ण होतात. मी पेशंट्सला सांगतो एक अर्धी डिलिव्हरी स्वतःसाठी करून घ्या. अच्छा. 4.5 महिन्याची अर्धी डिलिव्हरी स्वतःसाठी करून घ्या. आणि ह्या पिरियडमध्ये असं पण नाही की एकदम पुनर्जन्मासारखं आहे. आपण आजारपण स्वीकार केलं, त्याच्याशी रिलेटेड होणारे 5% साईड इफेक्ट आहे, फायदा 100% होणार आहे, तर मग त्यात वी हॅव टू एक्सेप्ट इट. येस. सर, काही पडद्याच्या मागचे मी तुम्हाला क्वेश्चन विचारू इच्छितो. आता जसं एक सामान्य लोकांमध्ये असं एक मिथ झालेलं आहे किंवा डॉक्टर हा एक बिझनेस झालेला आहे. तो मोर ऑर लेस ओरिएंटेड असतो मेडिसिनल फॅक्टरीजशी रिलेटेड. तर तुमचं याच्यावरती मत काय, किंवा टार्गेटेड उपचार करण्यापेक्षा जे गोष्टी मेडिसिनल फॅक्टरी सांगतात ते औषध गोळ्या देऊन उपचार केला जातो, आणि याच्यामध्ये भरपूर सारा फायदा डॉक्टरांचा आणि मेडिसिनल ज्या फॅक्टरी आहेत त्यांचा होतो. याच्यावरती तुमचं मत काय? म्हणजे आता एक पार्ट आहे की कुठलीही फार्मास्युटिकल किंवा मेडिसिन निर्माण करणारी कंपनी ती डॉक्टरांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही की अमुक औषध वापरा, हे औषध वापरा. प्रत्येक डॉक्टर कुठलं औषध वापरायचं हे कशाच्या आधारे ठरवतो? शास्त्राच्या आधारे ठरवतो. उदाहरण, कॅन्सरच्या उपचारामध्ये प्रत्येक पेशंटच्या किमोथेरपी किंवा रेडिएशन किंवा सर्जरीचे काही गाईडलाईन्स आहेत, ते प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत की फर्स्ट स्टेजच्या कॅन्सरला ही ट्रीटमेंट केली पाहिजे, सेकंड स्टेजच्या कॅन्सरला ही ट्रीटमेंट केली पाहिजे, ही औषधं ह्या डोसमध्येच वापरली पाहिजे, हे शास्त्रोक्तरित्या ठरलेलं आहे. म्हणून मी मगाही म्हणालो, अमेरिकेत ट्रीटमेंट वेगळा, इंग्लंडमध्ये ट्रीटमेंट वेगळा, नाशिकमध्ये ट्रीटमेंट वेगळी असं होऊ शकत नाही. डोस सेम असतो. त्यामुळे डॉक्टर हा म्हणजे मी जर कधी म्हणालो की मी एखाद्या पेशंटचा उपचार माझ्या पद्धतीने ट्रीट करतोय तर मी मूर्ख आहे. नाही, तुम्ही म्हणल्याप्रमाणे फार्मास्युटिकल कंपन्या ज्या असतात त्यांनी ए कंपनी आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. राईट. एचा रेट XYZ आहे आणि डीचा जास्त आहे. मी तेच सांगतो आपल्याला की पहिली गोष्ट, डॉक्टर ट्रीटमेंट ठरवताना शास्त्रोक्त सायंटिफिक निकषांच्या आधारेच ठरवतो. बरोबर आहे. सेकंड पार्ट आला कंपनीजच्या मेडिसिन्सच्या रेट्सच्या बाबतीमध्ये. येस. डॉक्टर रेट्स नाही ठरवत, ते रेट्स गव्हर्नमेंट ठरवते. बरोबर आहे. तर अमुक एखाद्या कंपनीला 100 रुपयात ते औषध विकायचं आहे किंवा 1000 रुपयात औषध विकायचं, हे ठरवण्याचा अधिकार डॉक्टरांचा नाही आहे, तो गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. गव्हर्नमेंटनी त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. आपल्याकडे ज्याला आम्ही म्हणतो की असं का बरं होतं की एखाद्या औषधाची किंमत 100 रुपये पण आहे आणि तेच औषध 4 रुपयाला पण मिळतं. बरोबर आहे. जेनरिक आणि होऊन तर आता 100 रुपयाचं औषध आणि 4 रुपयाचं औषध हे दोन्ही एकसारखे आहेत का? नाही आहेत. अच्छा. त्याचं नाव एकच आहे पण दोघांची क्वालिटी एकसारखी नाही आहे. म्हणजे कारण त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या ज्या बायो इक्विव्हॅलन्स आणि बायो अवेलेबिलिटी स्टडीज ज्या आहेत त्या स्टडीजच्या आधारे त्याची कॉस्ट ठरते. अनेक वेळेस जेनेरिक मेडिसिन्समध्ये आपण 500 मिलीग्रामची गोळी खातायत पण त्याच्यात खरंच 500 मिलीग्राम आहे का नाही माहिती. ते तुम्ही सेवन केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये 500 मिलीग्रामच जातंय का, तुमच्या रक्तात 500 मिलीग्रामच आहे का, याच्यावरती अवेलेबिलिटी नसते. त्याच्यामुळे आता काही वर्षापूर्वी आपल्या एका बॉलिवूड सेलिब्रिटीनी खूप मोठं हे केलं होतं की डॉक्टर लोक महागडी औषधं लिहित आहेत आणि जेनरिक औषधं लिहित नाही आहे स्वतःच्या फायद्यासाठी. मी त्यांना विचारू इच्छितो, त्यांना कॅन्सर झाला तर ते जेनरिक औषधं घेतील का? मुळीच नाही घेणार. कारण समजा जेनेरिक औषधं इतकी चांगली आहे, सरकारने जर कधी खरंच ठरवलं की जेनेरिक औषधं ओरिजिनल इनोव्हेटर ब्रँड्स इतकीच चांगली क्वालिटी जे जर कधी करायची आणि त्याच्यावरती टेस्ट करून ठरवावं, तर माझं तर आव्हान असेल सरकारला की सगळ्या भारतभरामध्ये फक्त जेनेरिक औषधं अवेलेबल करून टाका, बाकीची सगळ्या औषधं बंद करून टाका, सगळ्या उपचारांचा खर्च निम्म्या काय त्याच्यापेक्षा कमीमध्ये होऊन जाईल. बरोबर. असं का करत नाही? आपण डॉक्टरांना एक सॉफ्ट टार्गेट म्हणून घेतोय. प्रत्येकाला असं वाटतं की डॉक्टरच हे ठरवत आहेत. डॉक्टर ठरवूच शकत नाही. बरोबर आहे. आता त्याच्यात दुसरा एक पार्ट असतो की MRP आणि
बाहेर मिळणाऱ्या औषधांमधलं मार्जिन येस. की एखाद्या औषधाची MRP 10 रुपये आहे आणि ते मिळतं 4 रुपयाला किंवा 5 रुपयाला मिळतं. ते जे कंपॅरिझन असतं ते बऱ्याच वेळेस जेनेरिक आणि इनोव्हेटर मॉलिक्युल्समध्ये असतं. ओके. कुठल्याही जेनेरिक इनोव्हेटर मॉलिक्युल्समध्ये प्रॉफिट मार्जिन ही 10 ते 12% जास्त नसते. ओके. हां, तुम्ही जेनेरिक औषधांमध्ये प्रॉफिट मार्जिन 40% 50% पण असते. तर तो पार्ट जो आहे तो काही प्रमाणात डॉक्टरांनी आणि हॉस्पिटल्सनी पण विचार करण्यासारखा आहे. सो आय फील की आता मी नाशिकमध्ये 4 हॉस्पिटल्स चालवतो. आज टोटल आमचे 750 बेड्सच्या कॅम्पस आहे आणि साधारण सगळे मिळून 1450 टीम मेंबर्स आम्ही काम करतोय. तर इट इज अ मेड फॉर प्रॉफिट हॉस्पिटल. आम्ही नफा कमवतो, कारण नफा नाही कमवला तर हॉस्पिटल चालेल कसेल? हे 1450 कुटुंब हॉस्पिटलशी का बरं काम करतील? पण त्या नफ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी मला माहिती आहे, जी मी स्वतःला सांगतो की आय वॉन्ट इट टू बी अ प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, बट आय नो द डिफरन्स बिटवीन प्रॉफिट आणि ग्रीड. ओके. आय शुड नॉट बी अ ग्रीडी ऑर्गनायझेशन. येस. जर कधी तितका नफा कमवून आपण पेशंटला चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकलो आणि हॉस्पिटल अपग्रेड करू शकलो तर तितका नफा मिळवलाच पाहिजे. बरोबर. पण जर कधी फक्त अति महत्वाकांक्षी होऊन खूप मोठा नफा कमवण्यासाठी आपण पेशंटचं जर कधी नुकसान करणार असो तर ते काही कामाचं नाही. बरोबर. त्यामुळे आणि लॉंग टर्म आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला एकदा फसवू शकतो, दोनदा फसवू शकतो, वारंवार नाही फसवू शकत. कारण आजारपण हे विश्वासावरती अवलंबून असतं. बरोबर आहे. तर ते विश्वासाचं नातं डॉक्टर आणि पेशंटला एकत्रित ठेवतं. बरोबर. थिंक हा जो एक मिसकन्सेप्शन आहे की डॉक्टर्सच हे करतात, हा चुकीचा आहे थोडा. ओके. गव्हर्मेंट हॉस्पिटलचा तुम्ही आता बोलताना उल्लेख केला. गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल या दोघांमध्ये हा एवढा मोठा गॅप आहे. तुम्हाला काय वाटतं इन फ्युचर हा गॅप कमी होऊ शकतो का कायमचे गव्हर्मेंट हॉस्पिटल बंद होऊन ते टेक ओव्हर बाय प्रायव्हेट हॉस्पिटल असं काय होऊ शकतं? आयडियली जर कधी गव्हर्मेंट हॉस्पिटल्स खूप छानरित्या चालले, तिथे डॉक्टरांना आवश्यक असणाऱ्या सर्व सर्व्हिसेस, फॅसिलिटीज जर कधी गव्हर्मेंटनी दिल्या, किंवा मी माझ्या बाबतीत म्हणेल, मला जर कधी गव्हर्मेंटने खूप छान हॉस्पिटल दिलं, कॅन्सर हॉस्पिटल, जिथे मी फक्त पेशंटचा उपचार करणारे, उपचार करण्यासाठी अवेलेबल असणारी लेटेस्ट टेक्नॉलॉजी मला गव्हर्मेंटने दिली आणि मला महिन्याला एक पगार दिला जो डिसेंट आहे. मी म्हणत नाही की खूप अमाप आहे, डिसेंट पगार आहे. मी कशाला कर्ज काढून प्रायव्हेट हॉस्पिटल बांधत बसेल? कुठेतरी गव्हर्मेंटनी जर कधी हे इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर सिस्टीम्स स्ट्रेंथन केल्या, सुधारित केल्या, तर प्रत्येक डॉक्टरला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये काम करायला आवडेल. आता तुम्ही NHSचा उल्लेख केला होता अगोदर, आणि मी पण लंडनमध्ये शिकलेलो आहे, तर NHS मला पण माहिती आहे. बरं. तर NHSचं कंपॅरिझन भारताच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलशी कधीच होऊ शकत नाही. इम्पॉसिबल आहे. कारण NHSमध्ये त्यांनी खूप सुविधा दिलेल्या आहेत, म्हणजे एक नेक्स्ट लेवलचं आहे. तर तसं भारतामध्ये आणण्यासाठी किंवा तशा त्या लेवलचे किंवा आपल्या आत्ता सध्याचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्या लेवलच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला बनवण्यासाठी आपल्या सरकारला काय करावं लागेल की जेणेकरून त्या लेवलचे ॲटलिस्ट त्या लेवलला तर मीट होईल? आय थिंक याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे प्रायव्हेट पार्टनर्सला इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं लागेल डिसिजन मेकिंगमध्ये. आज अनेक वेळेस गव्हर्मेंट हॉस्पिटल चालवण्याचा जो खर्च असतो तो प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तुलनेत खूप अधिक असतो. म्हणजे एक सायंटिफिकली जर कधी आपण विचार केला तर गव्हर्मेंट हॉस्पिटल आपण जे बनवतो त्याच्यामधली जागा फ्री असते, कन्स्ट्रक्शन गव्हर्मेंटचं असतं, पण तरीसुद्धा जागा फ्री, कन्स्ट्रक्शन फ्री, इक्विपमेंट्स फ्री येतात. फ्री म्हणजे ते तुमच्या आमच्या टॅक्समध्ये जातात. बरोबर आहे. हे सगळं आल्यानंतरही गव्हर्मेंट का बरं पेशंट्सला पूर्णपणे फॅसिलिटीज देऊ शकत नाही? आज जर कधी सर्वच पेशंट्स, आज भारतात 80% जास्त पेशंट्स प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का ट्रीटमेंट करायला जातात? कारण त्यांना त्या दर्जाबद्दल, त्या सर्व्हिसेसबद्दल शाश्वती आहे. NHS खूप चांगलं आहे, मी पण NHSमध्ये काम केलेलं आहे, पण NHSपेक्षा भारतातली आरोग्य व्यवस्था खूप जास्त चांगली आहे. आज NHSमध्ये तुम्ही जर कधी शनिवारी रात्री एमर्जन्सीमध्ये गेलात तर ते तुम्हाला 4 दिवसानंतरची अपॉइंटमेंट देतात. बरोबर आहे.
आज प्रायव्हेटमध्ये तिथं जी ट्रीटमेंट करायचा विचार केला त्याच्या 10% किमतीमध्ये भारतामध्ये प्रायव्हेट रूममध्ये ट्रीटमेंट होऊन जाते. बरोबर आहे. ॲक्च्युली आपली सिस्टीम्स चांगल्या आहेत, फक्त आपल्या सिस्टीम्सच्या उणिवा आणि लोकांचे एक्सपेक्टेशन्स ह्या जर कधी वास्तविकरित्या आपण मांडल्या तर इट इज वी आर लकी. आज आपल्याकडे अर्ध्या रात्री फोन केला तर डॉक्टर अवेलेबल होतो, डॉक्टर अवेलेबल असतो. जगात दुसरीकडे कुठेही असं होत नाही. बरोबर आहे. आत्ता आपण उल्लेख केला होता की बाबा याचा बाहेरच्यापेक्षा आपल्या इथं ट्रीटमेंट चांगल्या होतात आणि वेळेवर होतात. मग हेच एक रिझन असू शकतं का की भारतामध्ये जो मेडिकल टुरिझम पार्ट आहे तो वाढत चाललेला आहे आणि भरपूर सारे म्हणजे इनफॅक्ट जगातल्या प्रत्येक देशातले लोक येतात भारतामध्ये आणि सेवांचा उपयोग घेतात आणि सेवा घेऊन ते परत जातात. तर त्याचं 1 ते 2 रिझन असू शकतात. एक तर म्हणजे आपली कॉस्ट ऑफ सर्व्हिस आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे असणारं इंटेलिजन्स. ह्या दोघांचा उपयोग करून तो केला जातो. तर त्या दोन्ही गोष्टीचा उपयोग करून भारतातल्या लोकांसाठी काही आणखीन एक वेगळ्या पद्धतीने करता येईल का? आपण असे 2 महत्त्वाचे मुद्दे बोललात. एक कॉस्ट, सेकंड म्हणजे क्वालिटी येस. इक्वल. एक थर्ड खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, इमोशनल कोशंट. आपल्याकडे डॉक्टर पेशंटचा उपचार करताना एक पर्सनल टचनी उपचार करतो. बरोबर. आज माझ्याकडे जगभरातनं पेशंट्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये रिसेंटली आम्ही एक टॅन्झानियाच्या लहान 9 वर्षाच्या मुलीचं तिचं आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला. अच्छा. टॅन्झानियामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स होत नाही. तिकडनं ती इजिप्तला गेली होती, मग सिंगापूरला गेली, नंतर दिल्लीमध्ये आली. कारण तिकडची कॉस्ट इतकी जास्त होते आणि सगळीकडे तिला सांगितलं होतं तिचे वाचण्याची शक्यता 50% पेक्षा कमी आहे. ओके. त्या याच्यावरती शी केम टू नाशिक. कारण दिल्लीपेक्षा नाशिकमध्ये आम्ही तिचे 25% कॉस्टमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं ऑफर केलं आणि शी वेंट बॅक हॅपीली. त्याच्यामुळे तो जो पार्ट आहे इकडे आल्यानंतर तिला जो एक पर्सनल टच जाणवत होता. इथे प्रत्येकजण तिच्याशी ज्या प्रकारे प्रेमाने, तिला इंग्लिश पण नीट येत नव्हतं, त्याची लोकल लँग्वेज आपल्याला येत नव्हती, परंतु कम्युनिकेशन जे इमोशन्सच्या माध्यमातून होतं तो रिझल्ट खूप चांगला देऊन जातो. अँड आय फील इंडियामध्ये सगळे रिसोर्सेस आहेत. ह्या रिसोर्सेसचा चांगल्या रीतीने उपयोग केला तर आपण सर्व्हिसेस खूप जास्त प्रमाणात देऊ शकतो. अनेक वेळेस आपण मेडिकल टुरिझमचा उल्लेख केला की प्रत्येकाला वाटतं की परदेशातनं येणारा पेशंट म्हणजेच मेडिकल टुरिझम. माझ्या मते प्रत्येक पेशंट जो आपल्या गावाची वेशी ओलांडून दुसऱ्या गावात जातो उपचारासाठी ते मेडिकल टुरिझमच आहे. आणि त्याची पण तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कॅन्सरमध्ये असा कोणता कॅन्सर आहे की ज्याच्यावरती काहीच विलाज नाही आहे किंवा त्याच्यामध्ये वाचण्याचे चान्सेस एकदम कमी असतात? आज तरी असं काही राहिलेलं नाही आहे. ठीक आहे, काही कॅन्सर्स उपचार करायला थोडेसे अवघड आहेत किंवा त्यांच्यामध्ये परत उद्भवण्याची भीती अधिक असते किंवा उपचाराचे रिझल्ट्स मर्यादित असतात. पण असा कुठला कॅन्सर की उपचारच नाही करायचा कारण पेशंट वाचूच शकत नाही अशी तरी आज शक्यता नाही आहे. कोणता कॅन्सर असं तुम्ही म्हणल्याप्रमाणे की ज्याच्यामध्ये उपचार करायला थोडंसं क्रिटिकल आहे? आता ॲडव्हान्स स्टेजचा पॅनक्रियाटिक कॅन्सर असेल तर ते थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात किंवा मेलेनोमाज ह्या प्रकारचे जे कॅन्सर असतात जे ॲग्रेसिव्ह असतात आणि एकदा लास्ट स्टेजमध्ये पसरल्यानंतर आपण उपचार करताना फक्त आयुष्य किती वाढवता येऊ शकतं याच्यावरती विचार करतोय. फुफ्फुसाचे कॅन्सर्स असतात. पण जसं म्हणालो की प्रत्येक कॅन्सर वेगळा असतो, प्रत्येक पेशंट वेगळा असतो. बरोबर. त्यामुळे रोज आम्ही इतके पेशंट्स पाहतो, आम्ही असून तरी कुठल्या पेशंटला असं नाही म्हटलं की बाबा काहीच करू शकत नाही घरी जा अशी तर परिस्थिती. आता इव्हन कॅन्सरच्या बाबतीमध्ये लिव्हर कॅन्सर्समध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसुद्धा शक्य झालेलं आहे. हो. आता आपण बघितलं की कोरोना आल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये त्याची व्हॅक्सिन पण आली. परंतु कॅन्सर हा खूप वर्षापासून आहे मानवीय जीवनामध्ये. पण आणखीन कॅन्सरवरती असं पर्टिक्युलर काही व्हॅक्सिन्स आलेल्या नाहीत. काही आल्या आहेत पण आणखीन भरपूर सारं काम होणं बाकी आहे. याचं एकमेव रिझन काय असू शकतं? कोरोना एका व्हायरसमुळे होतो. कॅन्सर अनेक कारणांमुळे होतो आणि कुठल्या कारणामुळे कॅन्सर होतो हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक उपचार किंवा व्यक्तिकेंद्रित उपचार होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं इन फ्युचर त्याच्यावरती काही वॅक्सिन्स येऊ शकतील का? आज प्रिव्हेंटिव्ह याच्यामध्ये काही वॅक्सिन्स ऑलरेडी अवेलेबल आहे आणि अँटी कॅन्सर वॅक्सिन्सच्या क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत.
ओके. कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये डेफिनेटली होईल. आणि अँटी कॅन्सर वॅक्सिन्स, एक सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनमध्ये मी स्वतःसुद्धा पार्टिसिपेट केलेले, ज्याचे इनिशियल रिझल्ट्स खूप प्रॉमिसिंग आहेत. अच्छा, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला बघू शकतो की बाबा कॅन्सरवरती वॅक्सिन येऊ शकते. बरोबर. आणि जर एखाद्या सामान्य व्यक्तीला त्याचं आयुष्य पूर्णपणे कॅन्सरमुक्त जगायचं आहे, तर त्याला त्याच्या जेवणामध्ये किंवा त्याच्या डेली दिनचर्येमध्ये काय बदल करावा लागेल? आय थिंक प्रत्येकाने आपलं रोज स्ट्रिक्टली व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्या वजनावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आहार, एक संतुलित आहार खावा. संतुलित आहार त्या समाजाच्या भावनांशी पण संबंधित आहे. बरोबर. महाराष्ट्रातला संतुलित आहार आणि वेस्ट बेंगॉलचा संतुलित आहार किंवा चेन्नईमधला संतुलित आहार एकसारखा असू शकत नाही. पण त्या सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेनुसार जो एक संतुलित आहार आहे तो घेणं गरजेचं आहे. अतिप्रमाणामध्ये तेलकट तिखट सेवन कमी करावं. जे काही बुरशीयुक्त पदार्थ असू शकतात किंवा खूप दिवस स्टोअर करून ठेवलेले असतात ते पदार्थ टाळावे. अँटीऑक्सिडंट रिच डाएट, म्हणजे आता आपण म्हणजे प्रत्येक कुटुंबात आपल्याकडे असतातच, पण ब्रोकोलीसारखे पदार्थ झाले किंवा शेवग्याची शेंग झाली, आज शेवग्याची डाळिंब झाले, फळांचं सेवन अधिक प्रमाणात करावं. पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे. आणि एक अतिशय महत्त्वाचा भाग, त्याची क्वांटिफिकेशन नाही करता येऊ शकत, जितकं शक्य आहे तेवढं स्ट्रेसमुक्त राहावं. झोप ॲडिक्वेट झाली पाहिजे. आपण जर कधी सगळ्या जगाचा ताण आपल्याच डोक्यावरती घेणार असो तर आपल्याला आरोग्याच्या समस्या येणारच आहे, त्यात शंका नाही. स्ट्रेस कॅन्सरशी कसं रिलेटेड आहे? स्ट्रेसमुळे आपलं जे काही ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स असतात आपल्या शरीरामध्ये त्याच्यात बदल होतो. स्ट्रेसमुळे हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि आपल्या शरीरातलं जे एक मिल्यू असतं हॉर्मोनल ते बदलत असतं. त्यामुळे स्ट्रेस आणि कॅन्सर हे निश्चितपणे एक कारण आहे. ओके. आणि जर तुम्ही रिकमेंड करणार असाल तर असे कुठले 3 ते 4 पदार्थ आहेत की त्यांचं सेवन डेली माणसाच्या आहारामध्ये राहिलं पाहिजे एक कॅन्सरमुक्त आयुष्य जगण्यासाठी? एक बॅलन्स डाएट मी म्हणेल, त्याच्यामध्ये दही, ताक किंवा दुधाचा एक पदार्थ असलाच पाहिजे. प्रोटीन्ससाठी जर कधी आपण नॉनव्हेज खात असाल तर अंडी किंवा चिकन, नॉनव्हेज खात नसाल तर पनीर असू शकतं विच इज अ व्हेरी गुड सोर्स. नागली असू शकतं विच इज अ व्हेरी गुड सोर्स आपल्या आहारामध्ये. त्याच्यानंतर ब्रोकोली इज अ व्हेरी गुड अँड रिच सोर्स. शेवग्याच्या शेंगाचा जितका अधिक प्रमाणात उपयोग करता येऊ शकेल तो तुम्ही सूप घ्या, भाजी घ्या, वरण घ्या, त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याबरोबर सिरियल्स, कडधान्य ही पण तितकी महत्त्वाची आहे. आणि सपोज तुम्ही एक आत्ता आपण डिस्कस करताना एक मुद्दा आला होता की फास्ट फूड किंवा फास्ट फूडचं सेवन केल्यानंतर पण त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो कॅन्सरचा. तर हे कसं कोरिलेट होतं, म्हणजे फास्ट फूड आणि कॅन्सर? फास्ट फूडमध्ये पहिली गोष्ट मैदा खूप येऊन जातो. मैदायुक्त पदार्थांचं जितकं अधिक सेवन करू तितकं डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होत असते. सेकंड पार्ट असतो की याच्यामध्ये खूप जास्त काहीतरी ॲडिटिव्स टाकलेले असतात. मग ते रंग असतील वेगवेगळ्या प्रकारचे, केमिकल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा अनेक पदार्थांचं एकाच वेळेस, म्हणजे ते चायनीजच्या गाड्यावरती तो काय काय टाकतोय त्याच्यामध्ये 10-20 पदार्थ, कदाचित त्याला सुद्धा माहिती नसेल याच्यामध्ये काय काय आहे. हे सगळं टाळणं गरजेचं आहे. फास्ट फूड्स बरोबर दुसरी एक फॅशन जी सुरू झालेली ती कोल्ड्रिंक्स पिण्याची. कोल्ड्रिंक्समध्ये जे साखरेची मात्रा असते ती खूप अधिक प्रमाणात असते. हे सगळं टाळलं पाहिजे. फास्ट फूड्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स ह्या कॉम्बिनेशनमध्ये पहिला प्रॉब्लेम जो येतो तो ओबेसिटीचा येतो, स्थूलपणाचा येतो. स्थूलपणा आला की एक्सरसाइज कमी होते आणि अनेक कॅन्सर्सला आपण निमंत्रण देतोय. बरोबर आहे. साखरेचा जसं तुम्ही उल्लेख केला होता, साखर आणि कॅन्सर यांचं कसं कोरिलेशन आहे? म्हणजे अधिक प्रमाणात साखरेची मात्राचं सेवन केल्यामुळे स्थूलपणा आणि कॅन्सरची रिस्क आहेच. आणि कॅन्सर झालेल्या रुग्णांमध्ये डेफिनेटली खूप प्रमाणात जर कधी साखरेचं सेवन करत असलो तर कॅन्सर पेशीच्या आजूबाजूचं जे एक वातावरण असतं त्याचं ॲसिड बेस बॅलन्स बदलत असतो. त्यामुळे सुद्धा कॅन्सरच्या सेल्सवरती उपचार करणं थोडंसं अवघड होतं आणि सेल्स वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे साखरेचं प्रमाण निश्चित कमी ठेवणं गरजेचं आहे. ओके. तुमच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटमध्ये कॉमनली जे पेशंट आढळतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम पेशंट डायबेटिक असतात म्हणून त्यांना कॅन्सर झालेला असतो, असं काही कोरिलेशन आहे? नाही, डायबिटीसचा आणि कॅन्सरचा तसं डिरेक्टली काही संबंध नाही येत. सर, मला एक क्वेश्चन विचारायचा होता की
जास्त चाय पिल्याने कॅन्सर होऊ शकतो का? येस, कारण अति गरम पदार्थांचं सेवन केल्यामुळे अन्ननलिकेचा जठराचे कॅन्सर होऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे. चायमध्ये जे साखरेचं प्रमाण असतं त्याच्यामुळे पण होऊ शकतं का? ॲक्च्युली साखरेमुळे डिरेक्ट कॅन्सर होतो असं काही रिलेशन नाही आहे, परंतु साखर अतिप्रमाणात सेवन, मग तुम्ही ती व्हाईट शुगर घ्या किंवा रिफाईंड शुगर घ्या, ब्राऊन शुगर घ्या किंवा शुगर फ्री ॲडिटिव्स घ्या, सगळ्यांमुळे ओबेसिटी स्थूलपणा होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं. ओके सर, आणखीन एक क्वेश्चन होता की आता आजकाल जो यंग जनरेशन आहे, यंग जनरेशनमध्ये कोक पिण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग कोणतं कोक प्रिफर करा, कोक का डाएट कोक? नो कोक. नो कोक म्हणजे कोकने पण बेसिकली अगेन इट इज अ शुगर. तुम्ही जर कधी ह्या सगळ्या कॅन्ड ड्रिंक्स बघितले आणि त्याच्यात सगळ्यात खाली कदाचित आपल्याला मॅग्निफाईंग लेन्स यूज करून ते वाचावं लागेल, तिथे खाली एक लिहिलेलं असतं, नॉट सुटेबल फॉर कन्झम्पशन ऑफ चिल्ड्रन. आपण किती वेळेस वाचलंय? खूप कमी वेळेस वाचलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक लाईन लिहिलेली असते की लहान मुलांच्या सेवनाच्या योग्य नाही आहे, आणि आपण आग्रह करून आपल्या मुलांना पाचतो. ते एक मुवमेंट आणली पाहिजे आपण, किंवा रीड द लेबल्स. येस, पुढची पूर्ण लेबल रीड करायची. बरोबर. स्लोली ती मुवमेंट येत आहे कदाचित. माझा आणखीन एक क्वेश्चन असा होता की आता भरपूर सारे प्लॅस्टिकचा यूज होतो. पाणी बॉटल, दिवसभर एखादा जॉबला जाणारा पर्सन असेल, सकाळी घरून पाण्याची बॉटल घेतो प्लास्टिकमध्ये आणि संध्याकाळपर्यंत ते पाणी पितो. प्लस जे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर होतं त्याच्यामध्ये पण प्लॅस्टिकचा हेवी प्रमाणात उपयोग केला जातो. भरपूर जागी पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा हॉटेल्समध्ये आपण गेल्यानंतर चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा किंवा पेपर कप मांडलं जातं, पण त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची लेअर असते, त्याचा उपयोग केला जातो. पण हे जे प्लास्टिकचा यूज केला जातो फूडमध्ये किंवा पाणी याच्या स्टोरेजमध्ये, त्याच्यामुळे कॅन्सर व्हायचे चान्सेस आहेत. येस, मायक्रोप्लास्टिक्स. कारण ह्या प्लास्टिक्सच्या अतिप्रमाणात जो आपण उपयोग करतोय याच्यामुळे आपल्या शरीरात जे मायक्रोप्लास्टिक्स जात आहेत त्याच्यामुळे कॅन्सरच नव्हे तर अनेक प्रकारचे आजार होत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि इनफॅक्ट त्याच्यातनं मी एका कॉन्फरन्स अटेंड केली होती आणि आय वॉज रिअली सरप्राईज की आपण गरम पाणी प्लास्टिकच्या बादल्यांमध्ये जे ठेवून मग स्नान करतोय त्याच्यातनं सुद्धा मायक्रोप्लास्टिक्स शरीराच्या द्वारे, त्वचेच्या द्वारे आपल्या शरीरात येत आहे. त्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स आर चेंजिंग आर बॉडीज इंटरनल एन्व्हायरमेंट, आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते. कदाचित ह्या सर्व जे बदल होत आहेत, आपण सुरुवातीला एक प्रश्न घेतला होता की मागच्या 20 वर्षांपूर्वी कॅन्सरचं एवढं ऐकलं नाही यायचं, आता वाढतंय. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, आपल्या वातावरणामध्ये होणारे बदल, आपल्या निसर्गात होणारे बदल, हे आपल्याला कॅन्सरसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सर, मला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा होता, ज्याच्यामध्ये नाशिकसाठी तुम्ही आता मानवता हॉस्पिटल तर ओपन केलेलंच आहे, तर किम्स पण नाशिकमध्ये आणलेलं आहे तुम्ही. तर एक किम्स, मानवता प्लस तुमचे आणखीन काही हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये काय काय नवीन बदल आहेत आणि काय काय नवीन बदल येणार आहेत, जेणेकरून नाशिकच नाही तर नाशिकच्या आजूबाजूच्या पेरिफेरीमधल्या मॅक्झिमम रुग्णांना त्याचा उपयोग होईल. सी ॲज अ डॉक्टर म्हणून मला माझ्या समाजाला काहीतरी देणं लागतं. बरोबर आहे. माझ्या शहराला काहीतरी देणं लागतं. मी कॅन्सर सर्जन म्हणून नाशिकमध्ये आलो आणि आज मागच्या 25 वर्षांमध्ये ह्या शहराने मला ओळख दिलेली आहे, सन्मान दिलेला आहे. अनेकांना वाटतं फक्त पैशांसाठी दिलेला आहे. तर आज मी जितके पैसे कमवतो, समजा मी 25 वर्षापूर्वी भारतात न येता इंग्लंडमध्ये राहिलो असतो तर याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले असते तिथे. त्याच्यामुळे फायनान्शियल किंवा अर्थकारण हे एकमेव कारण मुळीच नव्हतं मला नाशिकमध्ये येण्याचं. आणि आय ऑलवेज से की पैसे हे एक बाय प्रोडक्ट आहे माझ्या सर्व्हिसेसचे. आता नाशिकला मला असं वाटलं की एक आरोग्य संपन्न शहर बनवण्यासाठी, कारण माझं आयुष्य तर नाशिकमध्येच जाणार आहे, त्यामुळे कॅन्सर व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे आजारांवरती पण एक समतोल शास्त्रोक्त उपचार व्हावा या हेतूने किम्स मानवता हॉस्पिटल असेल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल असेल, अशा स्वरूपाचे आज 725 बेड्स नाशिकमध्ये ऑलरेडी रुग्णसेवेमध्ये उपलब्ध आहेत. आणि आता मी एक आरोग्याच्या दृष्टीने वेलनेस सेंटरसुद्धा लवकरच सुरू करतो आहे
जे पूर्णपणे आयुर्वेदाशी निगडीत असेल. अच्छा. म्हणजे जरुरी नाही की मी मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर ॲलोपॅथी असेल म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या पॅथीजचे काही एलर्जी आहे त्यांची. मी आयुर्वेदा ॲज अ वेलनेस याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्या माध्यमातून आपण एक अल्ट्रा मॉडर्न आयुर्वेदिक सेंटर टाकतो आहोत जे त्या पॅथीशी रिलेटेड रिज्युमिनेशन म्हणजे हेल्थ इम्प्रूव्हमेंट किंवा आजारामध्ये लवकर रिकव्हरी व्हावी, अनेक आजार पण टाळता येऊ शकतात अशा स्वरूपामध्ये उपचारासाठी मदत करेल. अच्छा. तुम्ही एअर ॲम्ब्युलन्स पण चालू केलेली आहे. येस. इनफॅक्ट एअर ॲम्ब्युलन्स चालू करण्याचा हेतू जो होता काही कुठला एक फॅन्सी टूल ॲड करावे अशा स्वरूपात किंवा नव्हतं, पण अनेक वेळेस असं होतं की रुग्णांना जो प्राथमिक उपचार पहिल्या काही तासांमध्ये मिळाला पाहिजे तो जर कधी वेळेत नाही मिळाला तर खूप लॉस होतो. मग तो हार्ट अटॅकशी रिलेटेड असू शकतो, मेंदूच्या स्ट्रोकशी रिलेटेड असू शकतो किंवा ट्रान्सप्लांटमध्ये असतो. कारण आता किम्स मानवता हॉस्पिटल आपण सुरू करून हार्डली 5 महिने झालेत, 5.5 महिने झालेत, पण पहिल्या 5 महिन्यात 1500 शस्त्रक्रिया ऑलरेडी झाल्या आहेत. त्यात 40 लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया पण झालेल्या आहेत. किडनी ट्रान्सप्लांट ऑलरेडी झालेत, एक झाल्या, पुढच्या आठवड्यावर 4 किडनी ट्रान्सप्लांट लाईंड अप आहे. लवकरात लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम पण सुरू होईल. त्यासाठी ही एअर ॲम्ब्युलन्स निश्चितपणे आपल्या नाशिकला एक जागतिक स्तरावरती एक आपलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवण्यास मदत करेल. नाशिकमधली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असेल कदाचित. महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्समधली पहिली एअर महाराष्ट्रामधली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस हॉस्पिटलची स्वतःची. काय काय म्हणजे त्याला एक्सप्लेन करू शकाल एअर ॲम्ब्युलन्स? बेसिकली इट्स अ 8 सीटर चार्टर फ्लाईट. इट्स नॉट अ हेलिकॉप्टर. ते विमान आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंटसाठी लागणारं पेशंट्सला शिफ्ट करू शकतो. अनेक वेळेस काही औषधं, काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात ते शिफ्ट करण्याची लगेच आपण व्यवस्था करू शकतो. काही पेशंट्सला आमच्याकडे आता एक एन्क्वायरी आलेली आहे, जो पेशंट आफ्रिकामध्ये पण त्या पेशंटचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्याला मेजर ऑपरेशनची गरज आहे, त्यांनासुद्धा आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट करण्याच्या दृष्टीने प्लॅन करतो आहे. यंग जनरेशनसाठी तुमचा संदेश काय राहील? यंग जनरेशन खूप हुशार आहे आत्ता. मी म्हणेल की आत्ताची ही जेन झी आहे किंवा मिलेनियल यूथ आहे, त्यांच्या ह्या वयात मला तितकं नॉलेज नव्हतं, मला तेवढं जगाचं इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती. आज इंटरनेटमुळे आणि नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये यंग जनरेशन खूप स्मार्ट झालेली आहे, पण दे हॅव टू बी लिटल केअरफुल इन द सेन्स जेव्हा खूप सारी इन्फॉर्मेशन येते आपल्याकडे तर ते इन्फॉर्मेशन आपल्याला टायट्रेट करणं तितकंच महत्त्वाचं आहे की यातलं किती सत्य आहे, किती चुकीचं आहे. तर ते इन्फॉर्मेशन आपल्याला फिल्टर करून योग्यरित्या तिचं ॲक्सेप्टन्स घेणं गरजेचं आहे. यंग जनरेशनसाठी अजून एक सांगेल की फार इझिली वाहवात जाऊ नये. इमोशन्सकडे पण तितकंच महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण जितकं टेक्नोसॅव्ही होत जातो तितकं आपण ह्युमन इन्स्टिंक्ट्स, ह्युमन कनेक्टशी तितकं दूर व्हायला लागतो. आणि आपल्यातला जो टॅलेंट आहे तो चांगला आहे, त्या टॅलेंटला योग्य दिशेने वापर केला तर येणारं भविष्य आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी पण खूप चांगलं असणार आहे. ॲज अ डॉक्टर नगरकरांच्या नेक्स्ट जनरेशनसाठी तुमचा काय संदेश असेल? डॉक्टर नगरकरांची नेक्स्ट जनरेशन म्हणजे घरातली नेक्स्ट जनरेशन म्हटलं तर माझी मुलं आहेत. माझा मुलगा वीरेन तो ऑलरेडी सर्जन होतो आहे आता, मुलगी आस्था ती पण MBBS फायनल इयर 3rd इयरला आहे आता. त्या दोघांनी मला मागच्या 25 वर्षांमध्ये, मुलीचं वय कमी आहे, त्यांनी मला एक संपन्न आयुष्य जगताना बघितलेलं आहे. दे हॅव सीन मी द डॉक्टर नगरकर ॲज अ डॉक्टर म्हणून खूप आनंदी आहे, खूप खुश आहे. आणि त्या आनंदामध्ये पेशंट्सकडनं मिळणारा रिस्पेक्ट पण एक महत्त्वाचं कारण आहे. आपण कोणाची मदत करतो आहे, आपण कोणाचं दुःख कमी करतो आहे, आपण कोणाच्या वेदना कमी करतो आहे, हे एक प्रकारचं समाधान हे दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनमध्ये मिळू शकत नाही. हे त्यांनी मला एक आयुष्य जगताना, आनंदी आयुष्य जगताना बघितल्यामुळे त्या दोघांनीसुद्धा डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळेस मी जर कधी फ्रस्ट्रेटेड असतो माझ्या प्रोफेशनशी संबंधित तर माझ्या मुलांनी बाय चॉईस हे प्रोफेशन निवडलं नसतं. इनफॅक्ट माझा मुलगा जेव्हा त्यांनी सर्जन व्हायचं ठरवलं मी त्याला स्पष्ट सांगितलं
तुझे पप्पा सर्जन आहे म्हणून तू सर्जन होऊ नकोस. कारण सर्जरी इन्व्हॉल्व्स लॉट ऑफ डेडिकेशन. इट इज नॉट अ पार्ट टाईम जॉब. आणि पेशंटच्या प्रती तेवढं कंपॅशन, तेवढी एम्पथी असेल आणि पुढचे 10-15 वर्ष शिकण्याची जिद्द असेल तरच ह्या प्रवासावरती निघावं. कारण आपण आपलं ॲज अ सर्जन इतकी मोठी जबाबदारी आहे. कारण पेशंट आणि कुटुंब, पेशंट त्यांचा जीव आपल्या हातात देत आहेत, आपल्या हातात जीव देत आहेत, तर त्यांच्या त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये याच्यासाठी आपण तितकं शास्त्रोक्तरित्या वेल ट्रेंड पाहिजे आणि मेंटलीसुद्धा आणि फिजिकलीसुद्धा तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की त्यांना त्या अडचणीतनं बाहेर काढायचं आहे. व्हॉट इज द वन थिंग यू आर रिग्रेटिंग ॲज अ डॉक्टर? वन थिंग आय एम रिग्रेटिंग ॲज अ डॉक्टर इज दॅट मला पेशंटचा सर्वात चांगला उपचार करण्यापासून अनेक वेळेस आर्थिक गोष्टी मला धरून ठेवतात. इफ आय हॅव टू चेंज द सिनॅरिओ, ज्या पद्धतीमध्ये मी उपचार करतो आहे, मला खूप आवडेल की माझं स्वप्न असेल की येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी जगातली सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देऊ आणि ती ट्रीटमेंट ठरवताना माझ्या डोक्यामध्ये किंवा पेशंटच्या डोक्यामध्ये कुठेही पैशांचा विचार नाही आला पाहिजे. तसं जर कधी होऊ शकलं तर आय एम शुअर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी अजून जोमाने प्रॅक्टिस करेल, मी अजून आनंदाने प्रॅक्टिस करेल आणि जास्त दीर्घकाळ प्रॅक्टिस करेल. व्हॉट इज वन मिस्टेक in your past life, during your profession or personal life, you have not spoken publicly? अशी कुठली कधी चूक आहे का जे तुम्हाला आता वाटेल किंवा आता सांगितलं तर बरं होईल? चूक म्हणण्यापेक्षा असे अनेक खंत आहे. एक नाही, अनेक वेळेस होतं की समजा एखाद्या, जसं मग मी बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल बोललो की एखादा किंवा मेजर सर्जरीजबद्दल बोललो, एखाद्या पेशंटला त्या सर्जरीची गरज आहे, त्या उपचाराची गरज आहे, पण तो उपचार मी देऊ शकत नाही आहे त्याला फक्त आर्थिक कारणांमुळे. कारण ते आर्थिक गणित मला आणि त्या पेशंटच्या कुटुंबियाला ना बसवता येत नाही आहे. ही खंत खूप मोठी आहे. त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी मी आर्थिक गणितं सर्व बाजूला ठेवून जर कधी उपचार करू शकलो तर मी खूप समाधानी असेल, अजून जास्त आनंदाने काम करू शकेल. आर्थिक खंत दूर करण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत? बरेच प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये. आणि समाजाने त्याला मदत पण बऱ्यापैकी केलेली आहे की ट्रस्टच्या माध्यमातून डोनेशन्स येतात, CSRच्या माध्यमातून डोनेशन्स येतात, ज्याच्यामध्ये रुग्णांचे उपचार आम्ही लहान मुलांचे, जसं म्हणलं की 40 लहान मुलांचे जे आता हार्ट सर्जरीज केले आहेत, बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स केलेले आहेत, त्याच्यात मुख्यमंत्री सहायता निधी असेल, पंतप्रधान निधी असेल, काही पर्सनल डोनेशन्स असतात, त्या डोनेशन्सच्या माध्यमातून आम्ही करतो. परंतु ती कमी पडते. आज आमच्याकडे HCG मानवताला जवळजवळ 140 लहान मुलं अशी आहेत जे रजिस्टर्ड आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. पूर्ण त्यांच्या HLA टायपिंग वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त पैसे नाही आहेत म्हणून ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही आहे. ती एक खूप मोठी खंत आहे. थँक्यू सो मच सर. तुम्ही तुमचा योग्य वेळ दिला आम्हाला आणि खूप खूप धन्यवाद. इनसाइट विथ लक्ष्मण पॉडकास्टतर्फे मी तुमचे खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.